51 बघा, प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला एक बैठक क्रमांक दिला आहे. 4ने भाग जाणाऱ्या बैठक क्रमांकाचा विद्यार्थी क्रिकेट खेळतो आणि 6ने भाग जाणाऱ्या बैठक क्रमांकाचा विद्यार्थी फुटबॉल खेळतो. जर 100 विद्यार्थ्यांना असे बैठक क्रमांक दिलेले असतील तर किती विद्यार्थी क्रिकेट आणि फुटबॉल खेळतात? याचं सरळ सरळ आहे 4 आणि 6. ओके, यांनी भाग जाणारे. आता तो विद्यार्थी क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही खेळला पाहिजे, म्हणजे असा नंबर की ज्या या दोघांनी काय केला पाहिजे, त्याला भाग, या दोघांनी भाग गेला पाहिजे, म्हणजे या दोघांचा काय लसावी. मग 4 आणि 6 लसावी काय 12. आता 12च्या पटीला ज्याही संख्या असतील ते सगळ्यात येईल. 12 के 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 12 12 12 या ठीक आहे 96. अशा किती संख्या येतात रे? 8 संख्या. सिंपल आहे. कळलं का प्रत्येकाला? नाही कळलं? अरे 4नी भाग जाणारी संख्या वाला व्यक्ती क्रिकेट खेळतो आणि 6नी भाग जाणारी संख्यावाला काय खेळतो, नंबर ज्याचा असेल 6नी भाग तो काय करतो, फुटबॉल. आता आपल्याला दोन्ही खेळणारे पाहिजे असेल तर अशी संख्या, अशा ज्या ज्या संख्या आहेत की त्या 4नी आणि 6नी दोघांनी भाग गेला पाहिजे अशा संख्या. आता अशा संख्या ज्याला 4 आणि 6नी दोघांनी भाग गेला पाहिजे म्हणजेच काय, या दोघांचा काय LCM. याचा अर्थ काय, त्याचा काय लसावी ना. हां, 4 आणि 6चा, 4 आणि 6चा लसावी किती होतो 12. मग 12नी भाग जाणारी प्रत्येक संख्या 12 1 12, 12 नंतर 24 नंतर 36 नंतर 48, सगळं प्रत्येक संख्या येईल. ती संख्यावाले लोक क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही खेळतील. उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1. एका घणाला, हा अवघड प्रश्न होता, हा तर अवघड आहे याच्यामध्ये ना. एका घणाला पिवळ्या निळ्या काळ्या रंगाने अशा प्रकारे रंगवले आहे की विरुद्ध पृष्ठभागांना समान रंग दिलेला आहे. त्या घणाला एकूण 2 प्रकारच्या 36 घणामध्ये कापले आहेत. त्यापैकी 32 लहान घण आहेत तर 4 मोठे घण आहेत. मोठ्या घणाच्या कोणत्या पृष्ठभागाला निळा रंग दिलेला नाही, केवळ एकाच पृष्ठभागाला रंग दिलेला आहे. अशा घणांची संख्या किती? ओके, सो अशा घणांची संख्या काय किती आहे? तर थोडा हा अवघड प्रश्न आहे अंडरस्टँड व्हायला बराच. तर हा कदाचित म्हणजे डेफिनेटली देर आर सम थिंग्स की असे प्रश्न, तसे घणांचे प्रश्न सोपे असतात पण हा प्रश्न खूप अवघड आहे तसा ते अजून व्हायला तुम्हाला. आता बघा, पहिली गोष्ट तर घणाला आपण इक्वल टू कापलं, त्यामध्ये लक्षात घ्या, डायग्राम बघा, ओपन करा तुमच्या वैशिष्ट्यामध्ये. इक्वल कापलं तर एक तर घणांची संख्या किती होते रे? अरे मला सांगा, घणांची संख्या कशी असते? n³ ना. आपण असे घण आहे त्याला कापत गेलो, एक तर घणाचे तुकडे केले तर दमचा 2 याने केला तर 2चा घण किती 8. लहान घण किती होतात 8. मला सांगा, ह्या असा घण आहे, तुम्ही याला असं कापलं, वरचे 4 खालच्या किती होतात 8 होतील. आता 3 यांनी कापलं तर तुमचे घण किती होतील टोटल असे 27. किती होतील? 3चा घण म्हणजे किती 27, 4चा घण म्हणजे किती 64. हा म्हणतो घण किती येतात आपल्याकडे टोटल? 36 घण कधी येतात का रे? 36 घण कधी येऊ शकतात का? येऊ शकतात का? नाही येऊ शकत जर आपण समान तुकडे केले. पण केव्हा नाही येऊ शकत? जेव्हा समान तुकडे, सहसा समान तुकडेच करतो ना, म्हणून यांनी याच्यात काय केलंय, समान तुकडे केलेले नाहीये. तर तो आपल्याला किती घण दाखवायचे आहेत रे? 36 घण, बरोबर आहे. सो किती घण दाखवायचे आपल्याला? 36 घण दाखवायचे. 36 घण काढायचे असतील, आता 2 घण आहेत तो म्हणतो. हा 2 घण कशी आहेत बघा, त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे याच्यामध्ये? 2 घण कशी आहेत? 3 रंगांनी घणाला पिवळ्या निळ्या रंगाने रंगवलेला आहे, विरुद्ध पृष्ठभागांना समान रंग दिलेला आहे. एका घणाला एकूण 2 प्रकारच्या घणा 36 घणात भागले, 32 लहान घण आहेत आणि 4 काय मोठे. तर याला कसं आहे की घण जी आहेत ती काय 32 लहान आहेत आणि 4 काय मोठी आहेत. तर आता डायग्राम बघा, आपण जेव्हा 64 तुकडे करतो, कसे तुकडे करतो 64 तुकडे, तेव्हाच तुम्हाला काय येऊ शकतात, तेव्हा तुम्हाला 32 घण मिळू शकतात की नाही? कारण मला सांगा 3चा घण किती 27, तर 36 घणापर्यंत पोहोचू शकत नाही आपण. मोठे पण आहेत आणि लहान पण आहेत. तर नेक्स्ट आपली व्हॅल्यू किती आहे? 4चा घण किती 64, पण 64 नाही पाहिजे, किती घण पाहिजे आपल्याला 36. तर याचा अर्थ म्हणून तर त्यांनी म्हटलं ना की 4 काही मोठे पण घण आहेत. तर याचं कट कसं होईल मला सांगा? जेव्हा आपले 64 घण असतात, किती घण असतात आपले 64, किती घण होतात आपले? जेव्हा 64 घण होतात तेव्हा आपले 4 कट असतात. किती कट असतात 4. 64ला एका सेक्टरमध्ये किती कट असतात 4 असतात बघा ना. हे 4 आहेत ना, 1 2 3 4, हे 4 होतात तेव्हाच 64. 4चा घण म्हणजे किती 64. आपल्याला लहान किती पाहिजे 32, म्हणजे 64च्या काय अर्धे. म्हणजे आपल्याला किती ब्लॉक लागतील असे 2 ब्लॉक मिळूनच काय होतील आपले 32 होतील की नाही? हां, तर म्हणजे हा एक 32चा इकडचा आणि इकडचा, हा 16चा एक ब्लॉक आणि हा 16चा एक ब्लॉक, असे काय होतील 32चे, बरोबर आहे. आणि मग मधातला ब्लॉक आपल्याला अजून करायचा आहे, तो ब्लॉक म्हणजे किती हा 1 2 3 आणि 4, मागचा एक 4, तसे किती होतील हे
4 घन, बरोबर आहे. असे मधातले ते 2 2 6 मिळून किती होतील, असे 4 घन होतील. लक्षात आलं का तुम्हाला 4 घन? मोठेवाले जे 4 म्हणतात, हा झाला मोठावाला पहिला घन. बघा हा पहिला घन होईल, हा पाठीमागचा एक घन होईल असा, हा खालचा एक घन असा होईल, बरोबर ना, हा खाली इकडे आणि त्याच्या मागचा एक होईल, बरोबर आहे. असे किती होतील घन? 4 घन होतील. काही डाऊट कोणाला? अशी डायग्राम बनणार आहे. आता अपोजिट याला एक रंग दिलाय, इकडे ब्लू आहे, तिकडे पण ब्लू आहे, इकडे वरती येलो आहे तर खाली पण इकडे येलो आहे, तिकडे येलो आहे, वरती ब्लॅक आहे तर खाली पण ब्लॅक आहे, असे त्याला याने रंग दिलेले आहेत आपण, ठीक आहे. हा मग आता त्यांनी काय म्हटलंय की मोठ्या घनाचा कोणत्या याला रंग दिलेला नाही निळा, म्हणजे आपल्याला ब्लू हेच रिजननी ब्लू कव्हर करावं लागेल, इकडे कोणताही निळा रंग दिलेला नाही. तर केवळ एकाच पृष्ठभागाला रंग दिलेला आहे अशा घनांची संख्या किती? एकाच पृष्ठभागाला काय दिलेला आहे? रंग दिलेला आहे. आता मला सांगा मोठा घन कोणताही घ्या, मोठा घन कोणताही घ्या, तुम्ही याला पूर्ण कलर केलेला असताना इथे पण रंग येईल आणि इथे पण येईल, फक्त एकच पृष्ठभाग रंगीत होईल का कोणत्या मोठ्या घनाचा? होईल का? याला पण इकडनं रंग येईल आणि खालनं पण रंग येईल, पाठीमागच्या इथं रंग, त्याच्या पाठीमागनं पण रंग येईल, होईल की नाही? शक्य का? नाही. तर एकाच घनाला रंग दिलेले आहेत असे घन कोणते? एकाच साईडला रंग आहे, हे इकडचे बघा, इथे किती घन येतात? हे किती घन आहेत? 4, की ज्याच्या एकाच पृष्ठभागाला काय रंग आहेत. हा जर तुम्ही इथला घेतला तर याला 2 पृष्ठभागाला रंग होऊन जाईल, कारण रंगवलेला पूर्ण घन आहे ना, भली कोणत्या रंगाने रंगवला असेल पण रंगवलेला आहे ना 4 साईडनी, त्याला इकडच्याला 2 साईडला रंग होईल, वरच्याला 3 साईडला रंग होतील. एका साईडला आपण जर का बघितलं तर या साईडला रंग असलेले घन किती आहेत रे? 4 घन आहेत. किती घन आहेत? आणि त्याच्या अपोजिट साईडचे 4, 4 आणि 4 किती झालेत? 8. तर एका साईडला रंग घनाला एका साईडला रंग असलेले लोक हे किती आहेत? एकूण किती घन होतील? 8 घन. कळलं प्रत्येकाला? म्हणून तुमचं उत्तर काय येईल बाबांचं? आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 2, 8. हां 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 कशामध्ये? हां पण त्यांनी काय म्हटलंय सर की निळा रंग कोणत्या घनाला दिलेला नाही. जर तुम्ही निळा रंग कॉर्नरला, तुम्ही जर याला आणला मोठ्या साईडला इकडे आणला तर त्याला निळा रंग येईलच ना. तुम्ही म्हणताय काय की हे 2 छोटे आपण इथे घेऊन घेऊ, ठीक आहे ना, असं तुम्ही म्हणताय ना की असे आपण छोटे घेऊन घ्यायचे, बरोबर आहे. आणि इकडे आपण तुम्ही काय म्हणताय की इकडे असे काय घ्या, मोठे घन घ्या. त्यात वाचा एक मुद्दा काय आलाय की मोठ्या घनाच्या कोणत्याही पृष्ठभागाला निळा रंग दिलेला नाही, म्हणून हे मिडलमध्येच येतील ना. जर इथे आला जर मोठा घन तर याला 3 साईडनी रंग येईल. गॉट इट? हां नेक्स्ट बघा. हां काही तुम्हाला नियम दिलेले आहेत, 125, 64, 33, 282, एक्स आणि काय 39. ओके, पॅटर्न मधात 2 वर्ष आला बराच एक्झाममध्ये, नंतर येणं पूर्ण बंद झाला आहे. ओके, बँकिंगमध्ये पहिले आला होता 5 वर्ष आधी, त्यानंतर MPSCने 2 वेळा कॉपी केला विविध परीक्षांमध्ये, राज्यसेवेमध्ये येणं बाकी आहे, कंबाईनमध्ये आला 2 वेळा आलेला आहे हा पॅटर्न, ठीक आहे. हां तर पहिल्या ओळीचे मूल्य x असेल, पहिल्या ओळीचं मूल्य म्हणजे 125, त्यानंतर 64, त्यानंतर 33. थोडा लेंदियर पण आहे हा पॅटर्न, थोडा लेंदियर पण होतो. तर इथे कोणता नियम लागतो हे आपल्याला बघावं लागेल. 125 आणि 64, 125 त्यानंतर काय 64 आहे, याला कोणता नियम लागतो रे बघा. तर रूल नंबर 4, एका 3 अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग असणारी 2 अंकी संख्या असेल. 64 पूर्ण वर्ग संख्या आहे का रे? हां तेव्हा काय म्हणतो, 2 अंकी संख्या असेल तर दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करा. तर 125 64ला वजा करा रे, किती उरतात? 164 मधनं 64 वजा करा, किती उरतात? 61. हां याचं रिझल्टंट आहे 61 आणि त्याच्यानंतर काय 33 आहे. नेक्स्ट बघा पुढे. आता 61, आता याचं 61 आहे, याचा रिझल्टंट नंतर 33 आहे, याला कोणती संख्या? 61 आणि 33 तिसरा, बरोबर आहे ना. हां एका विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या असेल तर त्या दोघांची काय करावी? बेरीज करावी. सो 61 आणि 33 यांचा बेरीज करा रे, किती? 94. आणि ही म्हणजे x हे पहिल्या मूल्य, पहिल्या ओळीचं मूल्य किती आहे? 94. काय पहिल्या ओळीचं मूल्य 94 आहे का? किती आहे? 94. जागी टाका काय 94. आता तुमचं
282, 94 आणि काय 39. ठीक आहे, कळलं प्रत्येकाला. ही सेकंड रो येईल आता. ही काय ना सेकंड रो. आता 282 त्याच्यानंतर 94, कोणता नियम लागणार रे? हां, एक 3 अंकी संख्येनंतर पूर्ण वर्ग असणारी 2 अंकी संख्या असेल तर पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागा. 282ला 94 भाग द्या, किती उत्तर? 3. किती येते उत्तर? 3 येते का? हां 3. रिझल्ट होणार 3. आता 3 आणि त्यानंतर 39. 3 आणि त्यानंतर काय 39. बघा काय येतं. एका विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या येत असेल काय करा, तो म्हणतो त्या दोघांची काय करा बेरीज. सो 41 आणि 3 ची बेरीज किती होते? 42. सो द आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 242. बरोबर आहे ना? 40 होईल उत्तर. हां, एका समूहात 70% पुरुष आहेत, त्यापैकी 30% विवाहित आहेत. ओके, हां पुरुष पुरुष किती? 70%. तर त्या समूहात स्त्रिया किती? 30. बरोबर आहे. स्त्रिया किती झाल्यात? 30% झाल्यात का? हां, त्यापैकी 30% पुरुष काय विवाहित आहेत. हां, त्यापैकी काय 30% विवाहित आहेत. आता अगेन जर पुरुषांपैकी 2 सप्तमांश विवाहित आहेत, तर पुरुष जे आहेत 2/7. 2/7 म्हणजे किती टक्के रे? 20% पुरुष काय आहेत? सॉरी, %20 ना. हां, आता मला सांग, आता त्यापैकी लोक 20 कसे रे? हा पर्सेंट काय 20% होईल ना. नाही पर्सेंट ठीक आहे ना, 100 पकडले तर पण पर्सेंटमध्ये किती पर्सेंट काय? ठीक आहे, तुम्ही 20 100 पकडून त्यात पडाल. यात पहिले एक लक्षात घ्या, प्रश्न UPSC आला होता आणि मी याच्यात टाकला. तर आता बघा, पुरुष असणं चेंज करते, पुरुष असणं आणि विवाहित दोन्ही संघटना काय भिन्न. थोडे कन्फ्युजन होऊ शकतं. 70% पुरुष आहेत समूहात, ठीक आहे, की 30% तुम्ही पुरुषाचे 30% घेतलं असेल स्त्री काय तसं नाही. ते ही कॅटेगरी आहे, पुरुष ही काय वेगळी कॅटेगरी आहे. आपण जर का विवाह बघितलं, त्या समूहामध्ये एकूण विवाह किती टक्के आहेत? 30%. तर अविवाहित किती आहेत? 17%. ठीक आहे, आता विवाहित पैकी पुरुष किती टक्के झालेत? म्हणजे 20% ना. हां, ओके. हां, चला बघा, 20% काय लोक आहेत विवाहित आहेत. एकूण लोक विवाहित किती आहेत? 30%. त्यापैकी 20% काय झाले? पुरुष. तर विवाहित महिला किती टक्के झाल्या? 10%. 30%च्या 10% महिला विवाहित आहेत, तर अविवाहित स्त्रिया किती आहेत रे? 20% ना. 30%च्या 20% म्हणजेच काय? 203. हां, उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. हां येस. हां येस. नाही तर जरूर थोडी की त्या ग्रुपमधलीच महिलेशी विवाहित असतील ना, असं कसं म्हणणार तुम्ही? येस. काय बरोबर आहे. अरे 30 महिला एक तर विवाहित असेल नाही तर अविवाहितच असेल ना मग. हां, महिला मला सांगा, ग्रुपमध्ये 70% जर पुरुष आहे तर 30% काय? 30% काय आहेत? किंवा 100 पकड, 100 पैकी 30 काय झाल्यात? महिला आहेत.
त्या ग्रुपमध्ये जे आहेत 30% लोक काय विवाहित आहेत. 30% किती आहेत विवाहित आहेत. 30% विवाहित आहेत की नाही, म्हणजे 30 लोक काय आहेत विवाहित आहेत. आता त्या विवाहित लोकांपैकी 30 लोक जे विवाहित आहेत त्यापैकी 20 काय आहेत पुरुष आहेत ना, कारण 2/7. सो 20 पुरुष झाले तर विवाहित लोकांपैकी जर 20 पुरुष विवाहित आहेत तर 10 काय आहेत विवाहित. नाही ना, तेच म्हणतोय ना. बघा विवाहित लोकांचा म्हणजे 100 लोक आहेत, 30 लोक आहेत, पण विवाहित लोकांची मांडणी वेगळी आणि पुरुष आणि स्त्रीची मांडणी वेगळी. दोन्ही मांडणी वेगळी घ्या. हां, त्यामुळे ते कन्फ्युजन झालंय. हां, तर पण ते ही आहे. हां, मग आता बघा मला सांगा 30 लोक आहेत, किती लोक आहेत विवाहित 30, त्यापैकी 20 कोण आहेत पुरुष, तर उरलेले 10 विवाहित लोक म्हणजे कोण महिला. आता महिला आहेत किती 30% किंवा काय 30 पैकी 10 महिला काय आहेत विवाहित आहेत, तर 30 पैकी अविवाहित महिला किती रे 20. 30 पैकी जर अविवाहित महिला 20 आहेत तर अविवाहित महिलांचे स्त्रियांचे प्रमाण काय आहे 2/3 ना. सो दॅट्स द आन्सर इज व्हॉट ऑप्शन नंबर 4. येस. हां, आनंदला सरकत्या जिन्यावरून वरती चढण्यासाठी 90 सेकंद लागतात, परंतु जिन्यावरून खाली येण्यासाठी किती सेकंद लागतात 30 सेकंद लागतात. जिना सरकत नसेल तर त्याला वरती चढण्यासाठी किती वेळ लागेल. यात सिंपल आहे. मला सांगा जेव्हा जिना काय समजा असं आहे तेव्हा दोन्ही जर मुव्हिंग असेल बरोबर, तेव्हा दोन्ही काय असणार मुव्हिंग असणार, तर तेव्हा यातनं 90 वजा 30 म्हणजे किती होणार 60 किंवा अगेन हे जाऊ द्या. चला विश्लेषण काढा, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त लक्षात येईल. बघा यम समजा माणसाचा वेग आहे आणि ई काय सरकत्या जिन्याचा वेग आहे. जेव्हा बघा जिना असा वरती चालला आणि माणूससुद्धा वरती चालला तेव्हा त्यांच्या वेगाची काय होतं रे बेरीज होते. वेगाची काय होणार बेरीज होणार, म्हणजे वेळ त्याला कमी लागणार. जेव्हा जिना इकडे चाललाय आणि वरती चाललाय आणि हा माणूस जर का खाली येऊन राहिला तेव्हा त्याच्या वेगांची काय होते वजाबाकी होते. तेव्हा त्याच्या वेगांची काय होते वजाबाकी होते. मग आता एखादा त्याला 90 हे लागतो, दुसऱ्यांदा त्याला किती सेकंद लागतात 30 सेकंद. काय मेन्शन केलेलं त्यांनी बघा, त्यामध्ये चढण्यासाठी 90 सेकंद लागतात आणि खाली येण्यासाठी काय लागतात 30 सेकंद लागतात. बरोबर आहे ना. हां, तर मग आता जर जिना सरकत नसेल तर त्याला वरती चढण्यासाठी किती वेळ लागणार. तर आता बेटर वे काय की याच्यामध्ये एलसीएम काढायचं. 90 आणि 30 याचा एलसीएम किती 90, कारण कॅल्क्युलेशन करायला सोपं पडतं. तुम्ही एक्स नवीन घेऊ शकता पण ते खूप किचकट बनतं. समजा 90 पायऱ्या आहेत. जेव्हा जिना जो आहे बरोबर आहे ना, तर तुम्ही तो पण याच्यामधनं जाईल आणि हा पण इकडे जाईल, दोन्ही याच्यामध्ये हे जाणार. ओके, तर आता तेव्हा मला सांगा 90 त्याला काय लागतं, त्यांनी काय मेन्शन केलेलं होतं 90 सेकंद लागतात ना, बरोबर आहे. आता 90 सेकंद जर वेळ लागेल, ओके, जेव्हा तो वरती जाईल तेव्हा आणि हे दोन्ही असेल तेव्हा त्याला वेळ कमी लागेल, तेव्हा त्याला 30 सेकंद लागतील. किती लागतील 30. पायऱ्या 90 30 सेकंद म्हणजेच किती होणार त्याच्यामध्ये, त्याचा वेग किती होईल 3. त्याचा वेग काय होईल 3 पायऱ्या. जेव्हा दोघांची हा खाली येऊन राहिला हा वरती राहिला तेव्हा त्याला किती वेळ लागतो 90. तर यम मायनस ई, तर एका सेकंदात तो किती पायरी चढणार 1. वेन वी टेक एन ॲव्हरेज त्या माणसाचा ॲव्हरेज जेव्हा आपण घेतो, कारण त्यांनी काय म्हटलं की जेव्हा जिना सरकत नाही आहे. आता जिना सरकत नाही आहे म्हणजे आपल्याला दोघांना हे ॲडिशन करावं लागेल यम मायनस ई अँड यम प्लस ई, कारण माणसाचा वेग पाहिजे. तर ई कॅन्सल होऊन जाईल. जेव्हा आपण बघा ना सरळ गोष्ट आहे, माणसाचा वेग काढणं आवश्यक आहे ना याच्यामध्ये. तर आपल्याला बघा 2 हे केस आले, लक्षात घ्या तुम्ही एस्केलेटरची उदाहरणं. एम मायनस ई इज वॉट 1 अँड एम प्लस इज वॉट 3. आता यम मायनस ई इक्वल टू काय 1, एम प्लस ई इक्वल टू वॉट 3. आपल्याला माणसाचा वेग लागेल जर, कारण आता एस्केलेटर आपल्याला पाहिजेच नाही. एस्केलेटर रिमूव्ह करायचं असेल दोन्ही इक्वेशनची बेरीज करा. अधिक ई वजा ई झाला कॅन्सल, अधिक ई वजा ई काय झालं कॅन्सल झालं. 2m इक्वल टू 3 + 1 इज वॉट 4. तर माणसाचा वेग काय 4/2 भागिले म्हणजेच काय 2. हा झाला माणसाचा वेग. जिन्याला पायऱ्या किती 90, तर 90 भागिले 2 किती होणार 45 सेकंद. दॅट्स द आन्सर इज वॉट 45 सेकंद. तुम्हाला पुन्हा सांगतो
मी 10 पॅटर्न्स 10 की 11 पॅटर्न्स काहीतरी आहेत माझ्या टेलिग्रामला दिलेले आहेत. ओके, ते रट्टा मारून घ्या. कारण जर का येऊन येतं एक्झाममध्ये थोडं आता बघा, कारण दिवस पण कमी आहेत, अवघड तर आहेतच हे पॅटर्न्स, प्रत्येक पॅटर्नमध्ये काहीतरी वेगळं थिंकिंग आहे. पण जर का तुम्हाला जमत असेल तर प्लीज ते जे एस्केलेटरची उदाहरणं आहेत एकदा, कारण एक प्रश्न फिक्स येऊनच राहिला 2 वर्ष झाली ना मागची त्याच्यावरनं. तर जर का तुम्हाला पाहिजे असेल, बघितले तुम्ही लोकांनी, येस ऑर नो, टेलिग्रामला बघितली का ती फाईल, किती लोकांनी बघितलेली आहे? ओके, हां, तर डाउनलोड करून फक्त बघितली आहे, बघितली म्हणजे सॉल्व केली की नाही त्यामध्ये. हां, तर हा नेक्स्ट 56 आता आयोगाला चाललेला प्रश्न आहे, म्हणजे राज्यसेवेत नाही आला पण कोणतरी एका एक्झाममध्ये, मला वाटतं आपण टेस्टमध्ये विचारला पण होता. यात थोडं माझ्याकडनं मिस्टेक झाली आहे, ते 2√2 वगैरे त्यामध्ये पाहिजे. हां, विल कॅन्सल दॅट, ते 2√2 पाहिजे त्याच्यामध्ये. हां, पहिले आपण एक्झाम्पल तर एकदा बघून घेऊ. चला प्रश्न बघा, कम टू द विश्लेषणावरती या. MNO 3 सहकारी गृहसंस्था आहेत. MNO हे अनुक्रमे त्यांचे दरवाजे निर्देशित करणारे बिंदू आहेत. यम हा नेमका यांच्या दक्षिणेला आहे, यम हा यांच्या काय दक्षिणेला आहे, 2 किलोमीटर दूर आहेत, बरोबर आहे. हां, आणि हे बिंदू 2 किलोमीटर दूर. MNO जोडून एक काटकोनी समभुज त्रिकोण तयार होतो. सूरज M पासून M पर्यंत चालला, नंतर त्याच्या डावीकडे 45 डिग्री वळून ओच्या दिशेने चालू लागला. आता तसं बघितलं तर हे थोडं फ्रेमिंगमध्ये, जेव्हा असं डावीकडे वळणं होतं तर हे मूवमेंट 45 डिग्री नाही आहे. नेमकं 45 डिग्री मूवमेंट म्हणजे असं येतं, माहिती आहे का? हे जे मूवमेंट आहे हे किती डिग्रीचं आहे? 135 डिग्रीचं मूवमेंट आहे. जेव्हा तो असं लेफ्टमध्ये वळतो ना असा, हा किती होतं? 135 अंश डिग्री. पण तो जर असं जाईल ना, तर तुम्ही जर तिकडे गेलं तर तो काटकोनी समद्विभुज त्रिकोण होतच नाही. होतो का असा? मला सांगा. इकडे असा गेला तर कसा काय समद्विभुज काटकोनी त्रिकोण होणार? काटकोन येतच नाही त्याच्यामध्ये. येतो का? नाही. तर तुम्हाला मग ते असंच त्यामध्ये हे करावं लागेल. हां, मग आता तुम्ही जर का याच्यामध्ये गेला आणि नेमका यांच्या, कारण यांच्या आग्नेय दिशेला तो जर यायचं असेल, यांच्या आग्नेय दिशेला इथे येऊन थांबेल, तर तेव्हा त्याला असंच मोईल, तेव्हा सुद्धा त्याच्या आग्नेय दिशेला येईल ना, बरोबर आहे. हां, तर तो असा येऊन इथे थांबला आहे. ओके, हां, इथे येऊन तो थांबला आहे. मग आता तो ओ पासून कोणत्या, आणि इकडे वरती काय ओ आहे, ओच्या दिशेने इकडे चालला होता ना तो, म्हणजे ओ इथे होता पण तो इथेच येऊन थांबला. तर तो ओ पासून त्याने एकूण प्रश्न काय विचारलेला? ओच्या संदर्भात त्याचे स्थान काय? ओ इथे, ओच्या संदर्भात तो या दिशेला, ही दिशा कोणती असते रे? अरे ही आग्नेय, ही कोणती दिशा आहे? नैऋत्य. आणि तो चालला किती? 2 किलोमीटर इथे चालला. आणि त्यानंतर हे अंतर किती चालला? तो अर्ध चालला. हे अंतर किती चालला? तो अर्ध. किती आहे हे अर्ध? म्हणजे काय मला सांगा. आता मला सांगा, इथे हा काटकोन त्रिकोण होतो ना, तर काटकोन त्रिकोण झाला तर हा याचा कर्ण होतो. कर्ण किती काढा? तर कर्ण 2चा वर्ग आणि 2चा वर्ग, 2चा वर्ग 2चा वर्ग म्हणजे किती वर्ग? 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4 म्हणजे काय? 8. त्याला वर्गमुळात घ्यावं लागेल. कर्णाची व्हॅल्यू काय होईल रे? वर्गमुळात 8. वर्गमुळात 8 म्हणजेच किती? 2√2. हा पूर्ण कर्ण आहे, पण कर्णाचा तो किती आला रे? अर्धाच पाठ आला ना. तर भागिले 2 जर का केलं तुम्ही, याचा अर्ध करावं लागेल ना, तर तो किती डिस्टन्स पार करेल? √2. सो बरोबर आहे. म्हणजेच काय? 2 अधिक √2. तर तो ओ पासून किती दिशेला होईल? नैऋत्य दिशेला. आणि काय? 2√2 ला होईल. पण ते आपलं टायपिंग मिस्टेक झालेली ना त्यामध्ये. सो इल कॅन 2√2. हां, येस. नेक्स्ट, शारीरिक शिक्षणाच्या एका वर्गात धनुष्यबाणाने वेध घेण्याबाबत 20 विद्यार्थ्यांची चाचणी केली गेली. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना धनुष्यबाणाने लक्षाचा वेध घेण्याचे प्रशिक्षण 2 दिवस देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली, तेव्हा अचूकतेने 30% सुधारणा झालेली आढळून आली. या निष्कर्षात असं दिसून येते की लक्षभेदातील प्रशिक्षणाचा दिलेला चांगला परिणाम होऊन विद्यार्थ्यांची लक्षभेद करण्याची अचूकता वाढते. तर खालील खरे असेल तर वरील मुद्द्याला समर्थन येते. तर काय सपोर्टिव्ह तुम्ही म्हणू शकता याला? चाचणीच्या प्रशिक्षण क्षेत्रात उपयोग दुसरी चाचणी सत्रासाठी सराव सत्र म्हणून करण्यात आला, बरोबर आहे. अशा तऱ्हेच्या विद्यार्थी समूहाने धनुष्य लक्षित करण्याची चाचणी घेतली गेली, पण घेतलेल्याला प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या अचूकतेत काय झाले नाही? वाढ झाली नाही.
बघा काय मेन्शन केलेलं आहे, शारीरिक शिक्षणाच्या एका वर्गात धनुष्यबाणाने लक्ष्याचा वेध घेण्याबाबत 20 विद्यार्थ्यांची चाचणी घेतली गेली. त्यानंतर विद्यार्थ्यांना धनुष्यबाणाने लक्ष्याचे वेध घेण्याचे प्रशिक्षण 2 दिवस देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी पुन्हा एकदा चाचणी घेतली गेली, तेव्हा अचूकतेत 30% सुधारणा झालेली आढळून आली. या निष्कर्षातून असे सिद्ध होते की लक्ष्यभेदातील प्रशिक्षण दिलेला चांगला परिणाम होऊन विद्यार्थ्यांचा लक्ष्यभेद करण्यासाठी काय वाढते, विद्यार्थ्याची काय वाढते, अचूकता वाढते. हां, मग आता बघा चाचणीच्या प्रशिक्षणाचा उपयोग दुसऱ्या त्याला बरोबर आहे विधान. हां, लोकांच्या अचूक बाण मारण्याच्या क्षमतेचा त्यांच्याकडे असल्या तिसऱ्या दृष्टी चांगला संबंध आहे. नो, अशा तऱ्हेच्या विद्यार्थ्यांच्या समूहाची धनुष्य बाणाने लक्ष्यभेद करण्याची चाचणी घेतली गेली, पण ज्यांना प्रशिक्षण देण्यात आले नव्हते त्यामुळे त्याच्या अचूकतेत वाढ झाली नाही. हां, मग याच्यामध्ये काय बरोबर आहे. हां, नाही नाही, पण त्याच्यामध्ये कसं आपण म्हणणार की लक्ष्यभेद करण्याची चाचणी घेतली गेली. हां, अशा तऱ्हेच्या विद्यार्थ्यांच्या समूहाची धनुष्यबाणाने लक्ष्यभेद करण्याची चाचणी गेलेली, पण प्रशिक्षण देण्यात आले नव्हते म्हणून अचूकतेत वाढ झाली नाही. पण त्या हां, त्याला सपोर्टिव्ह कसं होईल हे विधान त्यामध्ये. बरोबर. नाही 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 नाही, मला सांगा निष्कर्ष काय झाला, निष्कर्षाचं काय, लक्ष्यभेदातील प्रशिक्षण देण्याला चांगला परिणाम होऊन विद्यार्थ्यांच्या लक्ष्यभेद करण्याची काय वाढते, अचूकता वाढते. बरोबर आहे ना. हां, तर याचा अर्थ तुम्ही जेव्हा याला यूज केला, तुम्ही जेव्हा कन्क्लुजन काढलं त्या गोष्टीबद्दल, बरोबर आहे. सो जेव्हा दुसरं चाचणी सत्र गेलं तर पहिल्या याच्यात प्रशिक्षण देणं म्हणजे तो त्यांचा काय होता, ते त्यांचं प्रॅक्टिस सेशन होतं आणि त्याच्यामधनं त्याचं आउटपुट आलं. हां, समर्थन करता, पण दोन हे प्रॉपरली त्याचं समर्थनीय गोष्ट आहे. मला सांगा अशा तऱ्हेच्या विद्यार्थ्यांची धनुष्यबाणाने लक्ष्यभेद करण्याची चाचणी घेतली गेली, पुन्हा त्यात काय संबंध आहे, पण ज्यांनी प्रशिक्षण देण्यात आले नव्हते त्यांच्या अचूकतेत वाढ झाली नाही. हां, तर मग हे इतकं कुठे, नाही नाही नाही, कसं काही 4 बरोबर म्हणते तुम्ही, 4 कसं सपोर्टिव्ह त्याच्यामध्ये येईल. अरे पण नाही दिलेलं नाही त्याचं काही उल्लेखच, म्हणजे त्यातनं काही माहितीच पडत नाही ना त्यामध्ये. त्यांना दिलं, परीक्षण दिलेलं आणि ते झालेलं आहे, तर याचं काही असं हे नाही आहे ना. नाही नाही नाही, निगेशनचं नाही आहे त्याच्यामध्ये. निगेशनचं कुठं त्यांनी हे सांगितलेलं आहे, ते काय लॉजिकल कनेक्टिव्ह थोडी आहे तो. सूत्र काय दोन येईल. हां, होणाऱ्या शस्त्रक्रियापेक्षा शल्यचिकित्साची संख्या खूप वेगाने वाढत असल्यामुळे शस्त्रक्रिया न करता केल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपचारांमध्ये शस्त्रक्रिया पर्याय उपलब्ध झाल्यामुळे गेल्या काही वर्षात प्रत्येक शल्यचिकित्सा दरवर्षी केलेल्या शस्त्रक्रिया कमी झालेल्या आहेत. यातून अशा निष्कर्ष काढता की पैसे असेच राहिली तर शल्यचिकित्सा शस्त्रक्रियांची कौशल्य धोकादायक पातळीपर्यंत काय येईल, खाली येईल. यात का अजून केलेलं आहे, शल्यचिकित्साने कमीत कमी निश्चित शस्त्रक्रिया न करता राहील काहीची कौशल्य पातळी टिकून राहणार नाही. बरोबर आहे का. येस. हां, सध्या शल्यचिकित्सांच्या उपलब्धतेत बराचसा वेळ शस्त्रक्रिया न करता केल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपचारामध्ये घालवत आहेत. व्हॉट इज अझम्पशन, क्वेश्चन इज व्हॉट अझम्पशन. कन्क्लुजन काय आहे सांगा रे, निष्कर्ष काय आहे. नाही नाही नाही, निष्कर्ष कसं आहे काय बघा, निष्कर्ष काय म्हणतो, ही परिस्थिती अशीच राहिली तर शल्यचिकित्साच्या शस्त्रक्रियांचे कौशल्य धोकादायक पातळीपर्यंत खाली येईल. याचा अर्थच काय, अझम्पशन आहे की एक काहीतरी मिनिमम तुम्ही काय केलं पाहिजे, शस्त्रक्रिया केली पाहिजे. हेच होईल ना. बराचसा वेळ शस्त्रक्रिया न करता केल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपचारामध्ये घालवत आहेत, पण त्यातनं जे की कौशल्य धोकादायक पातळीपर्यंत खाली येईल हे जो कन्क्लुजन आहे हे कसं त्यातनं प्रूव्ह होतं. नाही नाही ते, अरे नाही नाही नाही, कुठं मग सांगितलेलं की मिनिमम शस्त्रक्रिया करत करत राहिली पाहिजे. येस.
येस. हां, तर पहिला मुद्दा कुठं दिलेला आहे, याचं अझम्पशन काय, म्हणजे त्यांनी अझम काय केलं आहे की अरे मी जेव्हा म्हणतो की तुम्ही जर का कॉम्प्रिहेन्शन प्रॅक्टिस केलं नाही तर तुमचं सीसॅट क्लिअर होणार नाही, याचा अर्थ माझं अझम्पशन काय आहे, माझं अझम्पशन आहे की काही लेवलपर्यंत तुम्ही दररोज कॉम्प्रिहेन्शन काय केलं पाहिजे, प्रॅक्टिस केलं पाहिजे. नाही नाही, बराचसा वेळ न घालवता याचा काय अर्थ, कसं काय हे होईल त्यामध्ये. अरे सरळ सरळ आहे, अझम्पशन जे ते निष्कर्ष स्पष्ट काय म्हणतो, निष्कर्ष म्हणतो की तुमचं कौशल्य जे ते स्किल आहे ते धोकादायक पातळीपर्यंत काय येणार आहे, खाली येणार आहे. याचा अर्थ अजून काय केलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये की जर तुम्हाला एक लिमिटेड प्रॅक्टिस करावीच लागते, एक प्रॅक्टिस करावी लागेल, हे अझम्पशन आहे. अझम्पशन, अरे बाबा कन्क्लुजन जे आहे ते अझम्पशनवरती डिपेंडंट राहतं ना. जे अज्युम करून तुम्ही मांडणी केली ते काय आहे, व्हॉट इज अन अझम्पशन, द थिंग विच इज अज्युम बाय द ऑथर, की ज्याच्यात तो कन्क्लुजनवरती पोहोचला आहे. करेक्ट ना. ओके. हां, तर इथे काय होणार, देअर इज सम की लिमिटेड एक नंबर ऑफ हे करावंच लागेल तर तुम्हाला तुमची स्किल टिकून ठेवावी लागणार. तर पहिलं थेट दिलेलं नाही, पहिलं कन्क्लुजन थोडी आहे, पहिलं काय अझम्पशन आहे, अझम्पशनवरती त्याचं हे जे निष्कर्ष आहे हा डिपेंडेंट आहे. हे अजून तुम्ही नाही केलं तर तुमचा निष्कर्ष कसा येईल. निष्कर्ष अझम्पशन काय असतं की ज्याच्यावरती निष्कर्ष डिपेंडेंट राहतो हे अजूम करतोय तो, म्हणून तो निष्कर्ष सांगतोय की नाही तर तुमचं कौशल्य काय होणार, खाली येणार. ओके. हां, 59 नेमणुका आणि अंतर्गत कामकाज यातील स्वातंत्र्याचा मर्यादित विचार केला तर रिझर्व्ह बँकेची काय स्वायत्ता निसंतपणे वेगळी ठेवण्यात आलेली आहे. मात्र आर्थिक धोरण चालू ठेवण्यात असे म्हणता येणार नाही. ते धोरण चालू ठेवण्यासाठी केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला काय समन्वय साधावा असतो. कोणते वर्ड येतील त्यामध्ये, 4. हां. 60 15 खेळाडूंमध्ये 11 जणांचा क्रिकेट संघ विशिष्ट खेळाडूची निवड न करता निवडल्याचं असल्यास किती प्रकारे निवड शक्य आहे. आता एक खेळाडू निवडायचाच नाही तर उरले किती खेळाडू आपल्याला, 14, आणि त्यातनं निवडायचे किती, आता 14C11 झालं. सगळ्यात सोपा प्रश्न. अरे एक 15 पैकी एक निवडायचाच नाही तर राहिले किती, 14, आणि 14 पैकी 11 लोकांचा संघ निवडायचा आहे. 14C11 याचा अर्थच काय, NCR = NCN-R, दॅट इज वॉट 14C वॉट 3. 14C3 म्हणजे काय, 14 गुणिले 13 गुणिले काय 12 आणि भागिले काय 3 गुणिले 2 म्हणजे 6. 14 गुणिले 13 गुणिले 2 करा, किती येतं, 364. ओके. हा फॉर्म माहिती आहे ना, NCR = वॉट NCN-R. करेक्ट. हां. नेक्स्ट, XYZ निर्यात काहीतरी करोड रुपयामध्ये दाखवलेली आहे. दिलेल्यापैकी कोणत्या वर्षी XYZ या कंपनीची एकूण निर्यात काय असेल, समान असेल. आता कोणतंच इयर नाही आहे, कोणतं इयर आहे का समान, कोणतं इयर आहे तिथे दोघांची निर्यात समान आहे का. उत्तर काही पर्याय क्रमांक. इतका सोपा प्रश्न DIचा सोडून दिला असेल, काहीच नाही ना याच्यामध्ये. याच्या आधीच्या एक्झाम्समध्ये मी 8 पेपर काही इतका सोपा कोणताच कधीच प्रश्न विचारलेला नाही आहे. अरे 3 सेम कोणत्या वर्षी, कोणत्या वर्षी नाहीच ना सेम. त्रिज्या 1 असलेली 4 वर्तुळे आकृती दाखवल्याप्रमाणे आहे तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती असेल. ओके. आता आपल्याला छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर आता बघा याला आपण इकडे या सोल्युशन्समध्ये 62. हां, चौरसाची बाजू. आता मला सांगा इथे असं आहे ना, एक मिनटं, हां दिसते तुम्हाला सेक्टर असं, ठीक आहे, असं आहे ना डायग्राम. आता तुम्हाला चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. चौरसाची त्रिज्या 1 आहे तर हा जो चौरस आहे प्रत्येकाची बाजू काय होणार, 2 होईल की नाही, 2 होईल. तर मग त्याचंच पूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ काय होणार, बाजू वर्ग म्हणजे किती होणार चौरसाचं क्षेत्रफळ, 2 चा वर्ग किती, 4. लक्षात प्रत्येकाला. आता आपल्याला प्रत्येक सेक्टर यातनं वजा केला, या प्रत्येक सेक्टराचं क्षेत्रफळ जर यातनं वजा केलं तर उरतं काय आपल्याला, शेडेड पोर्शनचं क्षेत्रफळ. बरोबर आहे. हां, मग क्षेत्रफळ जे आहे, हां तर मग आता मला सांगा याचं काय होणार, पाय त्रिज्या किती आहे रे, पाय r वर्ग भागिले काय 360 असते ना. बरोबर आहे. आणि किती डिग्रीचा आहे, अरे किती डिग्रीचाच अँगल आहे हा, 90 अंश आहे ना, एक 90. बरोबर आहे. हां, आणि गुणिले काय 4. सो कळा इथे येतं किती, पाय. पाय हे काय झालं, या चौघांचं मिळून क्षेत्रफळ. 4 का केलं, कारण 4 ना, हा पहिला सेक्टर, हा दुसरा सेक्टर, हा तिसरा सेक्टर, हा चौथा सेक्टर, असे 4 सेक्टर. पाय r² भागिले 360 आणि गुणिले काय किती अंशाचा अँगल आहे ह्याचे ना सेक्टरचं क्षेत्रफळ काढतात कसं येतं माहिती आहे जॉमेट्रीमध्ये. हां येस. तो पाय. मग आता आपल्याला शेडेड रिजनचं पाहिजे तर 4 आपलं टोटल क्षेत्रफळ होतं त्यातनं हे पाय क्षेत्रफळ काय करा वजा करा, ते काय होऊन जाणार, शेडेड रिजनचं काय होऊन जाणार
क्षेत्रफळ होऊन जाणार. कळलं प्रत्येकाला? सो 4 मायनस पाय विल बी युअर आन्सर. गॉट इट? हां, चला 63 बघा. रेल्वे गाडीत विश्रांतवेळी खेळी सुरू असताना चित्रपटाच्या वाढत्या प्रमाणात होणारा भ्रमणध्वनीचा उपयोग हा इतर संवादाने काही परवा असण्याचा गंभीर भाव दर्शवतो. अर्थात प्रवासात किंवा तुमचं अन्न समोर येईपर्यंत किंवा पुन्हा खेळ सुरू होण्यासाठी थांबलेले असताना तुम्हाला एक तुमचा व्यवसाय करणे सोयीचे होते खरे, आणि तुम्हाला आवडो वा ना आवडो तंत्रज्ञान तिथे कायम राहणार. पण खरे पाहता कोणालाच भोजन वा प्रवास करताना कोणाची तरी एकतर्फी कंटाळवाणे संभाषण ऐकायला अजिबात नको असते. जरी मी मोठ्याने वृत्तपत्र वाचू लागलो आणि त्यामुळे व्यक्तीच्या संपर्कात व्यत्यय आला तर तीच भ्रमणध्वनी वापरणारी व्यक्ती लगेच त्यावर काय घेणार? आक्षेप घेणार. स्वतःला इतरांकडून जसे वागवले जाण्याची अपेक्षा आहे तशीच वागणूक स्वतःकडून इतरांना दिली जावी हे उघाणे आलेच. म्हणून प्रवासात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी म्हणेल तसा धोरणपडीचा वापर केला जाऊ नये. तर तो म्हणतो या युक्तिवादाचं एक उत्तम विवरण म्हणजे ज्याला आपण पॅरलल रिझनिंग म्हणतो. पॅरल ऑफ द रिझनिंगचे आपण बरेच एक्झाम घेतलेत ना, तर त्याचा अर्थ काय होईल? तर तो म्हणतो की जे कुठलं तुम्हाला पटत ते ना तुम्ही सुद्धा तुमच्याकडनं पण अपेक्षा तुम्ही तसं करायला नको. ओके, असं म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा. मग बघा, तुमच्या मुलांनी तुम्हाला तुमचे संगीत ऐकायला भाग पाडले तर तुम्ही नक्कीच आक्षेप घ्याल, पण तुम्ही तुमचे पण संगीताची निवड त्याच्यावरती लादायला. बरोबर आहे हेच? येस ऑर नो? सेकंड, जेव्हा तुम्ही तंत्रज्ञान कोणतेही कालचक्र उलटे फिरवण्याचा प्रयत्न करू नये म्हणून तुम्ही प्रगतीसाठी सोयी कटकट स्वीकारली पाहिजे. कुठे म्हणतोय तो? तो काय म्हणतो की जर तुम्हाला लोकांचं आवडत नाही तर तुम्ही पण तुमची गोष्ट कोणावरती थोपायची नाही पाहिजे. सो बेटर उत्तर काय तुमचा पर्याय क्रमांक एकच होईल ना? हां, ACEG ही 5 काय परस्पर व्यवसाय यांनी जोडलेली आहे. चला डायग्रामवरती या लवकर. हां, ही बोट आहेत, ही आहेत बोट, रेल्वे, पूल आहे, बस रेल्वे, बस बोटने असं जोडलेलं आहे. मग आता पहिला प्रश्न, पहिला पर्याय बघा काय म्हणतोय तो. कोणीही वाहतुकीच्या स्वरूपात बदल न करता सी गावाहून जी गावाला जाता येते. सी गावाहून बदल न करता जाता येते का रे? बोटनी गेला हो जाता येते. बोटनी गेला तर काही बदल जाता येत ना? त्यांनी चुकीचा विचार आहे ना आपल्याला. अरे बघा, सी वर्ण तो एला बोटनी जाईल, नंतर इथं पण बोटनं जाईल, इथंही बोटनी जाईल, तर वाहतुकीच्या स्वरूपात तो बदल करतोय का? जाऊ शकतो की नाही तो? सी वर्ण जीला पहिलं बरोबर आहे. दुसरं, जर गावकरीला ए गावातून आय गावाला जायचे असेल तर त्याला ई गावाला भेट देणे टाळता येत नाही. ए गावात त्याला आयला जायचं असते, ई वर्ण तो जाऊल, पण तो ए पासून सी आणि सी पासून आयला पण जाऊ शकतो ना. तर ईला जावंच लागेल असं आहे का? म्हणून टाळता येणार नाही म्हणू शकतो का आपण? म्हणून दुसरं विधान काय आहे? चुकीचं आहे. सेकंड स्टेटमेंट इज व्हॉट? रॉंग. तिसरं बघा, ए हे गाव 3 गावांशी थेट जोडलेले. ई हे गाव 3 गावांशी थेट जोडलेले आहे का? ए ईशी आयशी आणि काय जीशी. आणि असे पॅटर्न रेग्युलरली येतात एक्झाममध्ये, येतात की नाही? मी बऱ्याच टेस्टमध्ये टाकलेले, त्याच्या आधी 8 टेस्टपैकी 5-6 टेस्टमध्ये तुम्हाला हा पॅटर्न भेटणारच. असे वेगवेगळे पॅटर्न या पॅटर्नचे. या टॉपिकचं नाव काय आहे? रूट्स अँड नेटवर्क डायग्राम. काय नाव आहे याचं? रूट्स अँड दी नेटवर्क डायग्राम. तुम्हाला असेल तर हा माझ्या पुस्तकामध्ये मी डिटेलमध्ये दिलेला आहे. ओके, माझं हे पुस्तक त्यात दिलेलं आहे, पण माझं पुस्तक इंग्लिश मीडियममध्ये आहे. ओके, तर त्यात तुम्हाला मिळू शकेल. नाहीतर नेटवरती सर्च करा रूट्स अँड नेटवर्क डायग्राम. ओके, कॅट वॅटमध्ये आलेले जे आधी यायचे प्रश्न, ते प्रश्न आयोग रिपीट मारतं. याचा अर्थ तुम्ही कॅट शोधत बसू नका. ओके, कॅटचे म्हणजे 20 वर्ष आधीचे प्रश्न आयोग रिपीट करते. बाकीला तुम्ही तो असं बॉक्स आलेले तर मला एक्झाम्पल असे काहीतरी ते आलं होतं ना, तो उदाहरण 2 वेळा आले. राज्यसभेत किती वेळा आले? 2 वेळा आणि एकदा कंबाईनमध्ये आलेला आहे. हाच एक प्रश्न. हा कॅट 1990चा प्रश्न आहे. म्हणजे आपण किती वर्ष बिहाइंड आहोत? कॅट 1990ला आलेला प्रश्न आहे हा. ठीक आहे ना? त्यांचे पोरं आता आपल्यासोबत असतील ज्यांनी तेव्हा ती एक्झाम दिली असेल. ओके, हां 65. नेक्स्ट बघा 65. तर मग काय 2 उत्तर येईल ना, ते चुकीचं आहे. हां, नेक्स्ट 5, 8, 9, 7, 103. तर 5 गुणिले 8 प्लस 9 गुणिले 7 यांचं बेरीज किती आहे? 103. 6 गुणिले 4 वजा 11 गुणिले 2 यांची वजाबाकी किती आहे? 2. एक बेरीज एक वजाबाकी, एक गुणाकार देश 104. तर मग 17 गुणिले 4 आणि 12 गुणिले 4 यांची वजाबाकी किती होईल? 20. बघा, ओके. हां, नेक्स्ट येस, आय गोला आलेलं आहे.
हां उत्तर काय याचं 4 आहे. आता बघा पहिली घडी कशी इथनं इथे मारणार, तो इथनं इथे मारणार तर हा पाट याला टच होईल ना, हा पाट याला काय होणार टच होणार, लक्षात घ्या. ओके आता पहिला जेव्हा अशी उदाहरण येतात तर पहिले काय करायचं ऑप्शन रिमूव्ह करून टाकेल. ऑप्शन कसे रिमूव्ह करतात बघा, जे एकाच याच्यामध्ये असतात म्हणजे जे एकाच यामध्ये असतात म्हणजे बघा तुम्ही जर का हा ॲरो बघितला आणि हा हे बघितला, हे यांच्या पोझिशन कधीच चेंज होऊ शकत नाही, लक्षात घ्या. यांच्या पोझिशन चेंज होऊ शकतात, इथे चेंज झाली का नाही, बघा ॲरो खाली आहे ना हा इथे आहे ना असाच, ठीक आहे. पण इकडे बघा हा ॲरो तोंड असं आहे ना, हे जर असं असताना ॲरो कधी असा होऊ शकतो का रे. पहिला पर्याय काय, सेकंड पर्याय रद्द. आता बघा हा इकडे वरती गेला आणि ॲरो खालीच राहिला, अरे ॲरोचं तोंड इकडेच आहे याच्या जवळ आहे ना, तर हा वरती हा खाली असं होऊ शकतो का. तिसरा पर्याय सुद्धा काय रद्द, ठीक आहे. थर्ड ऑप्शन इज ऑल्सो कॅन्सल्ड. हां नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा आता बघा, हां इथे हा जो सिम्बॉल आहे बघा, हा सिम्बॉल ओके आणि हा अपोजिट येऊ शकतो, ठीक आहे. आता हे पण पॉसिबल आहे याच्यामध्ये. आता इथे जर का आपण बघितलं हा जो ॲरो आहे, हां तर आता बघा आपल्या पहिल्या रिजेक्शनमधनं फक्त हे 2 पर्याय रिजेक्ट होतात तरी 1 आणि 4 मध्ये आपल्याला काय राहतं कन्फ्युजन राहतं. तर आता बघा पहिल्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे चंद्र आहे आणि ॲरो आहे, हे राहू शकतं. म्हणजे आपण पहिल्या मुवमेंटमध्ये त्याला रिजेक्ट नाही मारू शकत ना, पहिल्या मूवमध्ये रिजेक्ट मारू शकतो का त्याला, नाही मारू शकत. आता जेव्हा आपण पहिली घडी करतो, पहिली घडी जेव्हा करू तेव्हा बघा हा इथनं इथे येईल, बरोबर आहे. तेव्हा हा ॲरो असा येणार आणि हा जो सर्कल हा जो आहे हा पार्ट इथे चिपकेल ना, हा जेव्हा पार्ट इथे चिपकेल तेव्हा हा जो पार्ट हा कुठे चिपकणार, या इथे येणार, बरोबर आहे ना, या काळ्याच्या एकदम बाजूला. इथे मला सांगा हा इकडे दाखवतोय दूर आणि हा इकडे दाखवतोय, असं होऊ शकतं का, नाही होऊ शकत, बरोबर आहे. म्हणून पहिला सुद्धा काय होणार रद्द. सो द आन्सर विल बी व्हॉट ऑप्शन नंबर 4. पर्याय क्रमांक काय होईल 4 होईल. पर्याय क्रमांक काय होणार 4 होणार. तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. बघा पहिली घडी केल्यानंतर काय होणार, पहिली घडी करा, चला पहिली घडी केल्यानंतर काय होणार, हा जो पार्ट आहे बघा पहिली घडी केल्यानंतर हा इथनं कट होईल ना, मग ट्रायंग्युलर बनणार तो, ठीक आहे. हा ॲरो असा आहे, हा असा होईल बघा, हा इथनं असा घडी मारेल ना, घडी मारेल तर हा असा होऊन जाईल की नाही ॲरो, लक्षात घ्या, कळलं. हा पार्ट याला चिपकणार, हा इथे बघा असा ब्लॅक डॉट आहे, हा पार्ट जो आहे हा व्हाईट असा येईल इथे, कळलं प्रत्येकाला. हां हा झाली पहिली घडी. पहिली घडी लक्षात येईल प्रत्येकाला. दुसरी घडी इथनं मारल्या जाते, जेव्हा ही अशी हे मारल्या जाईल दुसरी घडी तेव्हा काय होणार बघा, हा चंद्र तसाच राहील, हा ॲरो जो आडवा आहे हा असाच राहणार, त्याने काय फरक पडणार का. फक्त हा पार्ट याला जेव्हा चिपकेल तेव्हा हा जो ॲरो आहे हा ॲरो असा 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 आणि असा होईल, कळलं प्रत्येकाला. ही काय झाली सेकंड घडी, ही काय झाली दुसरी घडी. घडी आणि लक्षात घ्या एक सिंपल सेन्स तुम्हाला सांगतो, घड्याचे उदाहरण कळण्यासाठी पहिले मिरर इमेज आणि वॉटर इमेज लक्षात आली पाहिजे. जेव्हा आपण मला सांगा घडी खालनं वर किंवा वरनं खाली घेतो ना, त्या केसमध्ये वॉटर इमेज समजायची. वॉटर इमेज म्हणजे काय, अरे वॉटर इमेजमध्ये काय होतं, एची वॉटर इमेज काय उलटी, बरोबर ना. टॉप बिकम्स द बॉटम, बॉटम बिकम्स द टॉप. जेव्हा घडी आपण LHS किंवा RHS मारतो तेव्हा त्याची काय घ्यायची मिरर इमेज घ्यायची, तेव्हा त्याची काय घ्यायची आरशातली प्रतिमा हे अझूम करायची आणि तसं अझूम करत जायचं. जसं एची मिरर इमेज एच राहते, पण बीची मिरर इमेज कशी बनते अशी बनते, कारण ए काय आहे सिमेट्रिकल एक असं कापला तर, जी अशी आडव्याने सिमेट्रिकल असते त्याची वॉटर इमेज काय राहते सेम राहते, जी उभ्याने सिमेट्रिकल असते त्याची मिरर इमेज काय राहते सेम राहते. कळलं प्रत्येकाला. ओके हां ठीक आहे. आता जेव्हा हे झालं, आता बघा यातनं आपण हे पुट केलं, इथनं कट करा, हा वरचा भाग तो तिसरी घडी अशी राहील, तर खालचा इथे वरती टच होईल तर चंद्र जाणार वरती, हा काळा चंद्र वरती जाईल. हा जो ॲरो इकडचा ॲरो आहे हा असा याला हे करा तर हा काय होऊन जाणार खाली असा होऊन जाईल की नाही, हा याचं तोंड वरती राहील का रे, कारण हा इकडनं फोल्ड होतोय ना, इकडनं फोल्ड झाल्यानंतर याचं तोंड खाली होऊन जाईल ना, असा वरती नाही येणार. हा असा आडवा तर इकडे जाऊन आडवाच राहील तो. सूत्र काय पर्याय क्रमांक 4. ओके सूत्र काय ऑप्शन नंबर 4 होईल ना, म्हणून उत्तर काय पर्याय क्रमांक 4 होणार. पण मी तुम्हाला सांगितलं की उलट याची उदाहरणं थोडं जर इमॅजिन केलं तुम्ही तर तसे सुटतात, तुम्हाला असं इमॅजिन करत बसण्याची काही गरज काढत बसायची गरज नाही आहे. सोनू, रीमा, पन्नू या रात्रवाडीच्या 3 रक्षकार 5
कचेरीची सुरक्षा सोपवली, यात सोमवारच्या रात्रीपासून शुक्रवारच्या रात्रीपर्यंत सर्व यात समाविष्ट आहेत. दर रात्री 2 सुरक्षा रक्षक करतील. रोनू 4 तर पन्नू व सीमा प्रत्येकी 3 रात्री काम करतात. नियमानुसार कोणतेही रक्षक 2 रात्रीपेक्षा अधिक सलग काम करू शकत नाही. जर पन्नूने सोमवारी रात्री काम करायचे असेल तर सीमावर जबाबदारी असलेल्या रात्री निवडा. चला, सो वी हॅव टू कम टू द सोल्युशन पार्ट. हां, तर सोमवारी तो काय म्हणतो, सोमवारी कोणाची जबाबदारी आहे? पन्नू. ओके, आणि आपल्याला 7 दिवस थोडा अवघड आहे हा प्रश्न. ओके, हां, पन्नूने सोमवारी रात्री काम करायचे असेल तर सीमावर जबाबदारी असलेल्या रात्री निवडा. 2 पेक्षा जास्त रात्र कोणी एकासोबत काम करू शकतो का? नाही. तर हे पन्नू एक सोमवार कंपल्सरी आहे, म्हणजे त्या दिवशी सोनू किंवा रोनितपैकी कोणी तुम्ही अजूम करू शकता. ओके, हां, मग आता इथे तुम्ही जर का बघितलं तर मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार ठीक आहे, 2 आहेत. बुधवार, गुरुवार, शुक्रवार बघा, दुसरा पर्याय रद्द होतो. 3 दिवस कंटिन्यूस कोणी राहू शकतं का रे? नाही. बाकी मंगळवार, बुधवार, शुक्रवार बाकी कुठलाच रद्द होत नाही, फक्त दुसराच रद्द करू शकता, सोमवार, बुधवार आणि काय गुरुवार. ओके, बेटर वे तुम्ही काय करा, याच्यामध्ये अजूम करून घ्या की एखादा पर्याय आपण घेऊयात. समजा मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार तुम्ही कोण घेतलं? सीमा. ओके, सो मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार तुम्ही काय घेतलं? सीमा घेतली. तर तिथे अजूम करून बघा. सो आपण इथे घेऊयात सीमा. एक मिनिट, इथे सीमा, अच्छा तिथे सोनू, हां सोनू केलं का? हां, तर सीमा आहे. हे सीमा करा प्लीज. हां, याला पुट करून बघा आणि पन्नू इथे पुट करा. आता इथे सीमा, पन्नू सोमवारी पाहिजे इतकं तुम्हाला माहिती आहे. आता सीमा सोमवारी येऊ शकते का रे? नाही. मग सोमवारी कोण होणार? रोनू होणार. सोमवारी कोण होणार? रोनू होणार. करेक्ट, कारण सीमाचे जर 3 दिवस आपण अजूम करून टाकले पहिले, तर इथे पन्नू जर इथे कन्फर्म आहे, इथे कोण राहणार? रोनू राहणार. बरोबर आहे. मग रोनू कंटिन्यूस 2 दिवस घ्या, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा कोण घ्या? पन्नू 2 दिवस घ्या, आणि उरलेले पुढल्या 2 दिवस काय घ्या? रोनू घ्या. मॅच होते का? होते ना. तुम्ही इथेच पुट केलं तर मॅच होते. तुम्ही दुसरी कोणती कॉम्बिनेशन घ्या त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये मॅच होत नाही. ओके, सो मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार येतेच येतं. तुम्ही गुरुवारी घेता आणि त्यातनी अरेंज करून बघा, अरेंज होणार नाही. दुसरे 2 जणां कंटिन्यूस एखाद्याला जाऊन तुम्हाला 3 दिवस लावा लागते, जे की शक्य नाही होत. तुम्ही घरी ट्राय करा, आपल्याकडे वेळ नाही, थोडा ट्राय एरर करून बघा. हां, नेक्स्ट बघा, काही पुस्तके झाडे आहेत, सोपं आहे. काही झाडे काय आहेत? सो सर्व झाडे काय आहेत? पेन आहेत, आणि सर्व पेन काय आहेत? होड्या आहेत. ठीक आहे, आलं असं? हां, मग याच्यावरनं यांनी काय विचारलं? सर्व पेन होड्या आहेत. हां, मग पहिलं विधान, काही होड्या पुस्तके आहेत. बरोबर आहे? येस ऑर नो? काही पेन पुस्तके आहेत. बरोबर आहे. काही झाडे पुस्तके आहेत, आणि काही पुस्तके काय आहेत? होड्या आहेत. ऑल करेक्ट. सो उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 4. हां, नेक्स्ट, माशाच्या नमुन्याची मापणी पुढीलप्रमाणे दिलेली आहे. त्याची डोक्याची लांबी, डोके शेपटी यांच्या दरम्यान शरीराची लांबी आणि शेपटी यांच्या बेरजेइतकी आहे, असं काही दिलेलं आहे. तर आता बघा, असा मासा आहे. तो पाल सदृश्य म्हणजे काय? इथे पहिलं काय असतं? त्याचं डोकं, त्यानंतर त्याची इथे बॉडी, आणि त्यानंतर त्याची काय ते शेपटी. सो याला म्हणतात काय? दिस इज बॉडी, दिस इज हिज हेड. हा त्याचं काय? हेड आहे. ओके, आपण स्मॉल घेतलं, आणि ही शेवटची काय ते शेपटी म्हणजे काय? टेल. दिस इज पाल. ओके, हां, तर आता बघा याच्यामध्ये हेड, त्याचे हेड काय? डोक्याची लांबी किती आहे? एच काय? 9. हां, त्यानंतर तो काय म्हणतो? डोके आणि शेपटी याच्यामध्ये असलेल्या शरीराची लांबी. सो बॉडी इज इक्वल टू व्हॉट? एच प्लस काय? बॉडी इज इक्वल टू काय म्हणतो? डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे असते, तर हेड प्लस व्हॉट? टेल. सो 9 + t. शेपटीची लांबी जी आहे, शेपटीची लांबी जर का तुम्ही बघितली तर ठीक आहे. हां, तर डोके व शेपटी यांच्या दरम्यान असं शरीराच्या लांबीच्या 1/4 बेरजे इतकी आहे. ओके, तर डोके व डोके म्हणजे काय? 9 + 1/4 ऑफ दी व्हॉट? बॉडी. त्याचे 1/4 म्हटलं ना त्याने. सो 1/4 काय? बॉडी आहे. शेवटी पूर्ण माशाची एकूण लांबी म्हणजे काय? हेड, बॉडी आणि काय? टेल यांची बेरीज. बरोबर आहे. मग तुम्ही पुट करा, प्रत्येक गोष्ट पुट करा. बी म्हणजे काय? एच + t असते. बी म्हणजे काय असते? एच. मग त्यानंतर टीची व्हॅल्यू टाका. टी म्हणजे काय असते? 9 + 1/4 ऑफ दी बी. ही व्हॅल्यू टीची व्हॅल्यू पुट कराल ना तुम्ही एक क्वेश्चनमध्ये. 18 + 1/b म्हणजेच बी.
मग बी याला कॅल्क्युलेट करा, बीची व्हॅल्यू किती येणार 24. आता बीची व्हॅल्यू 24 आहे, त्याच्यावर टीची व्हॅल्यू काढा, टीची व्हॅल्यू पुट करा इक्वेशनमध्ये, त्यातनं टीची व्हॅल्यू येणार, टीची व्हॅल्यू किती ते 15 आणि हेड तुम्हाला दिलेलं 9 आणि नंतर तिघांची बेरीज करा, तुमचं उत्तर काय येतं 48. सो दॅट्स द आन्सर इज व्हॉट 48. ओके नेक्स्ट 70 बघा. PQRS धुलाई यंत्र आहे. टी हा यंत्र आर पेक्षा वेगवान आहे आणि अधिक वीज वाचवणारा आहे. जे टी पेक्षा महाग आहे, पी हे आर पेक्षा महाग व क्यू पेक्षा वेगवान आहे. जे टी पेक्षा अधिक वीज वाचवते यस सर्वात मंद व सर्वात स्वस्त यंत्र आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हा खूप कन्फ्युजिंग पझल याचं कारण काय, पझल ज्याला म्हणतो आपण, त्यात 3 कॅटेगरी आहेत. महत्त्वाचं काय, सहसा आपण 2 सिक्वेन्स घेतो, जास्तीत जास्त 1 किंवा 2 कंपॅरिझन. इज अ टॉपिक ऑफ कंपॅरिझन बट इट्स मोस्ट डिफिकल्ट बिकॉज 3 गोष्टी आहेत. एक आहे त्याची महागता, दुसरा त्याचा वेग, तिसरे एनर्जी सेविंग. ह्या 3 गोष्टी आहेत. मग तिघांचं वेगळं वेगळं कंपॅरिझनमध्ये आपल्याला करावं लागेल. ओके तर तुम्ही त्याच्यामध्ये जर का बघितलं, आता बघा ते ना, पी हा आर पेक्षा महाग पण पी क्यू पेक्षा अधिक. त्याच्यामध्ये बघा टी हे यंत्र आर पेक्षा वेगवान आणि अधिक वीज वाचवणारे आहे. सो टी हे यंत्र काय आहे, वेगवान आहे. कशापेक्षा, आर पेक्षा वेगवान आहे. ओके पण आर जे आहे ते टी पेक्षा काय महाग आहे. पण आर जो आहे तो टी पेक्षा काय आहे, महागाईमध्ये जास्त येतो म्हणतोय. ठीक आहे ना. यस सर्वात मंद आणि सर्वात स्वस्त. तर इथे सगळ्यात पहिला मुद्दा आपल्याला येतो की यस सगळ्यात वेगामध्ये काय आहे, एंडला आहे आणि स्वस्त सुद्धा म्हणजे महागाईमध्ये पण तो काय आहे, एंडला आहे. पण सर्वात जास्त वीज वाचवणारं यंत्र काय, ते इथे तो कुठे येईल, पहिल्या पोझिशनला येईल. कळलं. आर हे पी पेक्षा अधिक वीज वाचवते. आर जो आहे तो कोणापेक्षा जास्त वीज वाचवते, म्हणतो पी पेक्षा अधिक वीज वाचवते. आणि टी जो आहे तुम्हाला माहिती आहे टी कोणापेक्षा जास्त वीज वाचवते, आर पेक्षा ना. स्टार्टिंगच लाईन दिली होती की टी हे यंत्र आर पेक्षा अधिक वेगवान आणि अधिक वीज वाचवणारे आहे, दिलं होतं की नाही. ओके हां. पण तो म्हणतो आर जो आहे तो महाग आहे, तिसऱ्या नंबरवर आहे, म्हणून तिसऱ्या नंबरवर डायरेक्ट महागाईमध्ये काय येऊन जाईल, आर येऊन जाईल. बरोबर आहे. सो आर काय तिसऱ्या क्रमांकावर आहे. जेवढी यंत्रे वीज वाचवणारी आहेत तितकीच यंत्रे त्याहून कमी वेगवान आहेत अशी यंत्रे निवडा. आर हे पी पेक्षा अधिक वीज वाचवणारे आहे आणि आर हे पेक्षा अधिक काय वेगवान सुद्धा आहे. तर आर हे पी पेक्षा काय आहे, आणखी वेगवान सुद्धा आहे. ठीक आहे ना. हां तर अशा प्रकारे तुम्ही थोडं फ्रेमिंग करा त्याच्यामध्ये. सो विल गेट. आता मला सांगा की अशी त्यांनी म्हटलंय की असे कोणते हे आहेत की ज्याच्यापेक्षा अधिक यंत्रे अधिक वीज वाचवणारे तेवढीच यंत्रे त्यापेक्षा काय कमी वेगवान आहे. तर याचे उत्तर काय येतं, आर. बघा आर पेक्षा अधिक वीज वाचवणारी यंत्रे किती आहेत, 3. बरोबर आहे ना. आणि आर पेक्षा अधिक वीज वाचवणारी यंत्रे किती आहेत, 3 आहेत. बरोबर आहे. आणि तेवढीच यंत्रे त्याच्याहून कमी वेगवान आहे. आर पेक्षा कमी वेगवान किती आहेत, 3 आहे. सेम क्यू सोबत सेम स्टोरी आहे. क्यू सोबत 1 वेगवान आहे आणि त्याच्या कमी वेग वाचवणार पण काय, 1च आहे. तर म्हणून उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 4. दॅट्स ऑप्शन नंबर 4 येतं. हां नेक्स्ट बघा. गेल्या काही वर्षात अटलांटिक महासागरात कोळंबी पकडणाऱ्या कोळ्यांना असे आढळून आले आहे की कोळंबीच्या वजनात बरीच घट होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे करमणुकीसाठी जे लोक मासेमारी करतात त्यांच्या संख्येत स्पर्धात्मक वाढ झालेली आहे. शिवाय ज्या ठिकाणी लहान कोळंबीची वाढ होते अशा ठिकाणी जाऊन हे कोळी लहान कोळंबी पकडतात, त्यामुळे कोळंबीची वाढच होत नाही. त्यामुळे मग कोळंबी हे येते. मग खाली कोणते नियमक निर्बंध व्यापार करणाऱ्या कोळ्यांना चांगली कोळी मिळावी म्हणून मदत करतील. व्यापार करणाऱ्या कोळ्यांनी कोळंबीची मासेमारी फक्त कोळंबी जिथे लहानाची मोठी होते तिथेच करावी. व्यापार करणाऱ्या कोळ्यांसाठी प्रत्येक हंगामात त्यांच्या वेगळ्या ठिकाणी जाणार बंधने आणावीत. जे करमणुकीसाठी मासेमारी करतात त्यांना मासेमारीसाठी मोठ्या छिद्रांची काय जाळी वापरण्यास सांगितले नाही. की मग त्याच्यामुळे फक्त मोठ्याच कोळ्यात हे पकडतील, कोळंब्या पकडतील, ते म्हणून लहान कोळंब्यावरती काही परिणाम होईल का. म्हणजेच मग जे हे व्यापार करणारे आहेत त्यांना काय मोठ्या कोळंब्या उपलब्ध होतील ना. करमणुकीसाठी कोळंबी मासेकडे जास्तीत जास्त वेळ किती वेळ कोळंबी पकडते यावर बंधने आणणार. पण मुद्दा फक्त कोळंबीची संख्या कमी हा नाहीच आहे. मुद्दा काय छोट्याच कोळंब्या मिळत आहेत, मोठ्या कोळंब्या वाढ झालेल्या कोळंब्या मिळत नाहीत ना. मग वाढ झालेल्या कोळंब्या मिळत नाहीत तर मग जर तुम्ही म्हटलं की मोठे छिद्र हेच करणारे वापरा म्हणजे मग ते फक्त मोठ्या पकडतील. बरोबर ना. यात म्हणजे एक वाढ झालेल्या कोळंब्या आपल्याला आढळतील ना त्यामध्ये सुद्धा. येस. सो त्यामुळे उत्तर घेईल पर्याय क्रमांक 3. हां. स्वतःची गाडी चालत असताना नोनीचे 12 मित्र घरी जाण्यासाठी बस थांब्यावर वाट पाहत असलेले आहेत. तिने त्यांच्यापैकी 5 जणांना घरी सोडण्याचे कबूल केलेले आहे.
त्यातील एकू व मिकू यांना घरी जाताना दुसऱ्या दिवसाच्या कामाचे नियोजन करायचे असल्याने एक तर ते दोघं सामील होतील किंवा दोघे सामील होणार नाहीत असा त्यांनी निर्णय घेतला आहे. नोंदी बरोबर जाण्यासाठी 5 मित्रांची निवड करण्याचा मार्गांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. मग याच्यामध्ये तुम्हाला 2 केसेस अजूम करावे लागतील. कोणत्या 2 केसेस रे? एक तर ते दोन्ही सोबत राहतील नियमित काय दोघी सोबत राहणार नाही. मला सांगा जर एकू आणि मिकू सामील झाले ते 2 तर वेगळेच आहेत, त्यांना दोघांना आपल्याला घेतलंच समजा त्यांनी. राहिले किती लोक? अरे निवडायचे 5 आहेत पण त्यापैकी 2 बसून दिले गाडीमध्ये, राहिले किती लोक निवडायचे आहेत? 3 ना. 3 लोक किती लोकांपैकी निवडायचे आपल्याला? 10 पैकी, कारण 12 होते पण 2 तर आपण बसून टाकलेत ना, त्या दोघांना घेतलेच आहे. सो 10C3 करेक्ट, 10C3 ना. सेकंड केस समजा दोघांना नाही घेतलं कारण एक तर ते दोघं येतील आणि दोघं येणार नाहीत. आता दोघांना जर घेतलं नाही तर राहिले किती लोक? 10. आणि ती किती लोकांना सोडणार आहे? 5. सेकंड केस काय 10C5. सो फर्स्ट केस इज 10C3, सेकंड केस इज 10C5. याची बेरीज करा किती होतं? 372. 372. गॉट इट? हां 73. प्रत्येक ओळीत समान संख्येने 8 मित्र एकमेकांचे तोंड करून बसलेले आहेत. ए हा उत्तरेकडे पाहणाऱ्या टोळीत आणि यमच्या उजवीकडे लागून बसला आहे, जो नेमका काय सीच्या समोर आहे. ओके, तर आता बघा उत्तरेकडे पाहणाऱ्या टोळीत काय ए आहे आणि यमच्या उजवीकडे आहे, म्हणजे यम एच्या काय होणार? डावीकडे ना. ओके हां, बस जो नेमका सीच्या नियम कोणाच्या समोर आहे? सीच्या. तर इकडे काय येणार? सी. यन हा सीच्या उजवीकडे लागून बसला आहे, सीच्या उजवीकडे लागून कोण आहे? आता सीच्या उजवीकडे म्हणजे इकडे होणार ना. लक्ष घ्या, पहिले अशा टाईपचे एक्झाम्पल पहिले लिहून घ्यायचं. ही याची उजवी आणि इकडे याची काय डावी. पण जेव्हा दक्षिणेकडे, हे उत्तरेकडे तोंड असणार आहे, दक्षिणेकडे जेव्हा ज्यांचं तोंड आहे त्यांच्यासाठी ही काय होणार? ही होणार उजवी आणि ही काय होणार? डावी. हे असं लिहूनच घ्यायचं आपण, म्हणजे समजायला इमॅजिनेशन करायला सोपं पडतं. हां, सीचा एन हा सीच्या उजवीकडे लागून बसलाय, तर इथे काय होणार? मग एन होईल ना सीच्या उजवीकडे. आणि डी नेमका केच्या समोर आहे. आता डी नेमका केच्या समोर आहे तर आपल्याला डी एन के आलेले का? नाही. जो एच्या उजवीकडे लागून आहे कोण? के. के एच्या उजवीकडे इथे के आणि त्याच्या अपोजिटमध्ये कोण आहे? डी आहे. ठीक आहे. एल हा कोणत्याही ओळीच्या टोकाला बसलेला नाही आहे. ओके, सदस्याच्या स्थानांची हां एन हा सीच्या उजवीकडे लागून आहे. अगेन एन हा सीच्या आणि डी हा केच्या समोर आहे, जो एच्या उजवीकडे लागून आहे. हां अगेन यल हा कोणत्याही ओळीच्या टोकाला बसलेला नाही आहे. ओके, तर आता बघा इथे 4 लोक झालेत, तर योग्य हे आपल्याला अजूम करायचं आहे. ओके, आता आपल्याला यल 8 आहेत ना, म्हणजे 4-4 राहतील. आता मला सांगा इथे, म्हणजेच आता इथे जर या ग्रुपमध्ये आपण जर बघितलं तर यल इथे घेता येईल आपल्याला. फक्त यल टोकाला राहू शकतो का? म्हणजे यल काय इथे, आणि जर यल इथे आहे लक्षात, कारण यल मधातच पाहिजे, टोकाला नाही पाहिजे. इथे आला तर टोकाला होईल. आता राहिला कोण? बी. म्हणून इथे काय होणार? बी. ए हा एलच्या समोर आहे, बरोबर आहे विधान. हां, आवश्यक माहितीच्या अभावी बीचे स्थान निश्चित करता येते विधान काय? चुकीचे. एल आणि डी एकमेकांच्या शेजारी बसलेले आहेत, बरोबर आहे. एम आणि एल एकाच ओळीचे सदस्य नाहीत. एम एल सदस्य नाहीत ना, हे पण काय बरोबर आहे. हां, मग आता त्यांनी काय विचारलं? योग्य वर्णन निवडा. तर काय ब वगळता सर्व योग्य. हे सोपत होते आले सगळ्यांना. इट्स व्हेरी इझी एक्झाम्पल. हां हां, अगेन 74 ब्लड रिलेशन पण टफ लेवलची आहे. ABCDEF 2 सदस्य केळी, चिकू, अननस, द्राक्ष, पेरू, म्हणजे त्यांचं ब्लड रिलेशन सोबत त्यांचं आवडतं हे कोणतं आहे ते सुद्धा आहे आणि त्यांचं ब्लड रिलेशन सुद्धा आहे. 3 गोष्टी का सोबत आल्या बघा. व्यक्ती, त्यांचं नातेसंबंधामध्ये, पण सोबत त्यांचं काय आवडतं फळ कोणतं आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. आता 3 पिढ्यांची संयुक्त माहिती त्यांनी अभ्यासायची आहे. हां, डी हा ईचा जावई आहे. चला पॉईंट्स काय काय चला घेऊयात. हां, सीच्या फळाची पसंती निश्चित करण्यासाठी माहिती पुरेशी नाही. तर आता बघा काय काय. डी हा ईचा जावई आहे, तर आता ई जो आहे, ईचं कोणासोबत लग्न झालं असेल, मग ईची मुलगी असेल कोणतरी, बरोबर आहे. तर तिच्यासोबत एचं काय होणार आहे? डीचं लग्न झालं आहे, बरोबर आहे. सो इथे बघा जसं ह्याला, सो जर पुन्हा पुरुष असेल
हां, कारण जावई म्हणजे पुरुष असेल, म्हणजे ईला काय असेल, मुलगी असेल. पण ई पुरुष की स्त्री काय माहिती पडते, कारण जवळ म्हणून तर काय जय पुरुषाचा स्त्री तर कोणाकडे असू शकतो ना. त्याला द्राक्ष सर्वात जास्त आवडतात. डी हा ईचा जवई आहे आणि डीला काय आवडतात, द्राक्षे. ठीक आहे, द्राक्ष सर्वात जास्त आवडतात. बी चे एफ हे भावंड आहेत. सो बी जो आहे म्हणजे तो भाऊ किंवा बहीण काहीतरी होऊ शकतं, बरोबर आहे ना. भावंडामध्ये आहे ते, भावंड म्हणजे भाऊच नाही ना, भाऊ किंवा बहीण काही होऊ शकतं, म्हणजे भाऊ बहीण आहेत बी आणि एफ, माहीत नाही आपल्याला. आणि तो सीचा मुलगा आहे. हां येस, म्हणजे बी जो आहे बीचे एफ भावंड आहे आणि तो काय आहे, सीचा मुलगा आहे. सर कोण, बी. अरे बी सीचा मुलगा आहे ना. बीचे कोण भावंड आहे, यफ हे भावंड आहे. अच्छा नाही, मग यफ मुलगा होईल ना. 1 मिनिट. सो यफ काय झाला, मुलगा झाला, तर मग बी काय झाली त्याची, मुलगी. हां ठीक आहे, बी हा मुलगा झाला काय आणि तो काय सीचा मुलगा आहे. तर याचा अर्थ इथे काय येणार, मग सी येईल की नाही, म्हणजे सी त्या परिवारामध्ये यांची काय होईल, मुलगी होईल, बरोबर आहे. हां, तो संत्री विशेष पसंत करतो. कोण संत्री विशेष पसंत करतो, बी. नो इथे पण एफ येईल ना. ठीक आहे, चुकले का आपलं फ्रेमिंग. नाही, एफ हे एचे नातवंड आहे, बरोबर आहे. एफ हे एचे नातवंड आहे आणि म्हणजेच ईचं काय, इथे हे ए होईल. तो ई आणि एचं लग्न झालेलं आहे, ठीक आहे. आणि त्याला केळी आवडते. तर एफ, हां, तर मग इथे अच्छा ओके. हां, ते भावंड आहे म्हणजे ते भाऊ किंवा बहीण काही पण होऊ शकतं असं आहे. ओके. हां, तर यांनी मेन्शन केलेलं आहे याच्यामध्ये. हां, तर मग हेच येईल त्यामध्ये की यफ मुलगी येईल आणि मग काय बी काय होईल, मुलगा होईल. हां, तर मग आता याच्यावरून आपलं फ्रेमिंग असं फ्रेम होतं. ओके, मग ए काय झाली, ए वाईफ झाली ना. हां, कारण ए तिला पेरू विशेष पसंत असून ती जोडीदार एक तो चिकू विशेष पसंत करते, तर ई काय होणार, चिकू. ओके, सो ई काय होणार, चिकू होणार. हां, मग ही अशी फ्रेमिंग होते आपल्याला याच्यामध्ये. मग पहिलं बघा, सीच्या फळाची निश्चिती करण्याच्या दृष्टीने माहिती पुरेशी नाही, पण सीचं राहिलेलं एकच फळ राहतं आपल्याला सगळ्यांचं फ्रेम झाल्यानंतर काय, अननस. तर सीचं फेवरेट फळ काय होणार, अननस. म्हणून माहिती पुरेशी नाही, विधान काय अचुकीचं आहे. ठीक आहे ना. हां, देन अगेन सी ही ई आणि एची मुलगी आहे, बरोबर आहे. तर ब विधान काय, पहिलं चुकीचं, दुसरं बरोबर. तिसरं बघा, डी हे एफचे वडील आहेत, पण एफ ही व्यक्ती बीची बहीण नाही. पण एफ ही व्यक्ती काय, बीची काय बहीण नाही आहे. हां, तर एफ ही व्यक्ती काय बहीण आहे ना. हां, तर हे पण काय चुकीचं होईल. सवर्ण उत्तर येईल फक्त ब योग्य होईल. आणि अ आणि पण त्यांनी अयोग्य विचारले म्हणून तुमचं उत्तर काय आलं पाहिजे, अ आणि क अयोग्य. याचा अर्थच काय की ब वगळता सर्व. सो ब वगळता सर्व. हां, तर 75 बघा, एक मुलगा व एक मुलगी झोपड्यात बसली आहे, निश्चित आहे. मुलगा सड केसाचे मूल म्हणतात, ज्याचं सड केस आहे, सड केस. तो काय म्हणतो, मी मुलगा आहे. कुरडे केसाचा व्यक्ती काय म्हणतो, मी काय आहे, मी मुलगी आहे. आता किमान एकतरी जण बघा काय म्हणतात त्यांनी, किमान एक खोटा. किमान बघा, खोटा म्हणजे काय, किमान एक खोटा म्हणजे एक किंवा मग काय दोनही होऊ शकतात. समजा आपण एक खोटा पकडला, कोण पकडू आपण, दोन्ही खरे तर होऊ शकत नाही. जर दोन्ही खरे असते तर सरळ केसवाला मुलगा आणि कोरडे केसवाली काय मुलगी, बरोबर आहे ना. सो हे होऊ शकत नाही, म्हणून जे आहे चौथं पर्याय तसंच काय होतो, रद्द होतो. आता आपण जर याला खोटं पकडलं, याला काय पकडलं फॉल्स, हा मुलगा नाही, तर म्हणजेच काय सरळ केसवाला काय झाला, मुलगी. पण मग याला जर का तुम्ही ट्रू पकडलं, म्हणजे एकच खोटा चालतो ना आपल्याला, तर याला फॉल्स पकडू, याला काय ट्रू, तर कुरडे केसवाली पण काय होणार, मुलगी. सरळ केसावली पण मुलगी, कुरड्या केसावली पण काय मुलगी. पण आपल्याला हे निश्चित दिलं आहे की एक मुलगा आणि एक काय मुलगी आहे. जर तुम्ही दोघांपैकी एक खोटा पकडला तर त्यांनी उत्तर येत नाही, पण आपण एक खोटा नाही, आपण दोन्ही पकडू शकतो, कारण त्यांनी काय म्हटलं किमान एक खोटा बोलतो, दोन्ही मॅक्झिमम दोन्ही होऊ शकतात की नाही. वेन यू टेक धिस एज अ फॉल्स की मुलगी नाही, तर हा काय झाला
जेव्हा हे फॉल्स, तर सरळ केसावाली झाली मुलगी आणि कुरड्या केसावाला काय झाला? मुलगा. सरळ केसावाली काय झाली? मुलगी झाली आणि कुरड्या केसांवाला काय झाला? मुलगा. येते की ना उत्तर? येस. म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. सरळ केसाचे मुली मुलगी आहे आणि कुरड्या केसाचे मुलगा आहे, मुलगा आहे. ठीक आहे. हां, आता बघा, चला 76 ते एका मोठ्या नदीवर पूल कोसळल्याने काही खेडी जी आहेत ती शहरापासून तुटलेली आहेत. मग अशा केसमध्ये काय करणार रे? सगळ्यात पहिले काय सांगतं? हेलिकॉप्टरला बोलून गरजे असतील तर काय करतो आपण? पुरवठा करणार की नाही? क पहिले येईल, नंतर काय येईल? जादा होड्या मागून घेणार, त्यांना पहिले लोकांना रेस्क्यू करणं आवश्यक आहे की नाही? नंतर काय? ब, नंतर तात्पुरता एक पूल बांधू आणि नंतर मग काय? परमनंट पूल बांधू. सो उत्तर केलं पर्याय क्रमांक 3. हां, सध्या तर तुम्ही हा त्या आयोगाला चाललेला प्रश्न ना, ग्लोबल जागतिक हवामान 2019 नुसार हे ओझोनशी संबंधित बालमृत्यूमध्ये वाढ होत आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे? सरळ पहिली गोष्ट, डिसिजन मेकिंग करताना तुम्ही कोण आहात हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. आरोग्य सुविधा कोण जास्त हे करेल रे? वर्क करेल आरोग्य सुविधा? तुम्ही कोण आहात पहिले बघा. प्रदूषणावर नियंत्रण, तुम्ही काय काम करू शकता ओझोनचं डिप्लिशन कमी करण्यासाठी? तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय राहणार? प्रदूषण कमी करणे. प्रदूषण कमी केव्हा करणार तुम्ही? जेव्हा सार्वजनिक वाहतूक सुविधा काय करणार? योजना आखणार. काही तुम्ही काही लोकांनी केलं असेल आरोग्य सुविधा सुधारणा, तुम्हाला वाटतं नाही ओझोन बालमृत्यू वाढून राहील मग आरोग्य सुविधा सुधार. अरे पण तुम्ही कोण आहात? तुम्ही प्रदूषण डिपार्टमेंटमध्ये, कारण तुमची आरोग्य सुविधा कुठनं निर्माण करणार? तुम्ही डॉक्टर आहात तर तुम्ही आरोग्य सुविधा देऊ शकता ना. लक्षात घ्या. कळलं का तुम्हाला? हां, एक मागच्या वर्षीचा आलेला प्रश्न होता की काय तरुण मुलं जे आहेत, तुम्ही एक डॉक्टर आहात बरोबर आहे ना, मग तरुण अनेक विविध गोष्टींकडे वळतात, हे ते असं काहीतरी त्यात केलेलं होतं. मग त्यात तुम्ही काय केलं पाहिजे? तर त्यात दिलेलं होतं की त्यांना काय विविध व्यावसायिक कार्यामध्ये गुंतवून घेतलं पाहिजे, योगा मेडिटेशन करायला पाहिजे, हे ते. अरे तुम्ही आरोग्य अधिकारी आहात, तुम्ही काय करणार? आरोग्य सुविधा तुम्ही देऊ शकता ना. तर तुम्ही कोण आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर ते तुमचं काम आहे आरोग्य सुविधा देऊ करणं. त्यात काय होतं? एक होतं मुलांचे लग्नाचे वय कमी करायचं, तुम्ही एक अधिकारी, एक डॉक्टर लग्नाचं वय कमी करणार का? प्रश्नच येत नाही त्यामध्ये. तर उत्तर काय? पर्याय क्रमांक काय? 2. सो इथे काय होईल आन्सर? 2. हां, तुम्ही उत्पादक कंपनीचे मालक आहात, तुम्हाला खालील कामे करायची, तुम्ही कशी करणार? तुम्हाला मालमत्ता कर भरायचा आहे, तो उद्या शेवटचा दिवस आहे. तुमची महत्त्वाचा भविष्याचा ग्राहक आहे, त्याला चर्चा करणार आहे, कारण तो काही उपलब्ध राहणार नाही. नियमित तपासणीसाठी उद्या तुम्हाला आईला डॉक्टरकडे घेऊन जायचे आहे, कारण तुम्ही पुढची नियोजित वेळ उद्याचीच आहे, पुढील 3 दिवस डॉक्टर भेटू शकणार नाही. तुम्हाला तुमच्या बालपणाचा मित्र भेटायचा आहे, कारण तुमच्या शहरात तो फक्त त्याच दिवशी येणार आहे, दुसऱ्या दिवशी त्याला लवकर निघायचे आहे. आता मालमत्ता कर महत्त्वाचं आहे, पण पहिला पर्यायच ऑप्शनमध्ये दिलेलं नाही आहे. पहिल्या पोझिशनला दिलं आहे का? नाही. मग आपण सेकंड याच्यावरती जाऊ. मग याच्यामध्ये उत्तर काय नाही दिलं असेल? पर्याय क्रमांक 3 बरोबर, कारण आई आहे. आईपेक्षा काय धंदा बिझनेस मोठा आहे का रे आपला? नाही. ओके, सो आईनं प्रायोरिटी आहे. पण मलाच पहिले सांगा, आईची त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे? नियमित तपासणी ना, इट्स अ रेग्युलर चेकअप. हां, जर काय असं असतं की बाबा एकदम आईची तब्येत एकदम खराब आहे, कोणाची हे आलं काय आलं, तर या याच्यामध्ये तुमची आई, तुमचे वडील तुमचं सर्वश्रेष्ठ पहिली गोष्ट आहे. मग तिथे काय तुमचं जबाबदारी किंवा काय हे येणार नाही. हां, एकदमच तुम्ही कलेक्टर आहात आणि मग असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तेही हाताळावं लागतं, असं हे होऊ शकतं. पण एक सामान्य तुम्ही जर का एखादा कंपनीचे मालक आहात, तुमची स्वतःची कंपनी, तर यू कॅन की आई वडिलांसाठी तुम्ही ते सॅक्रिफाईस तुमचा बिझनेस काही दिवसासाठी करू शकता त्यामध्ये, बरोबर आहे ना या केसमध्ये? ठीक आहे. तर पण इथे आईचं एक रेग्युलर रुटीन चेकअप आहे ना. मग त्यांनी काय असं 2 दिवस 3 दिवस लांबलं तरी त्यांनी काय एकदम काही फरक पडेल का? लक्षात येतं का तुम्हाला? पण बेटर पहिले काय करा, तुमचा क्लायंट जो आहे बिझनेसचा याच्यामध्ये त्याला हे करणार, त्यानंतर मग काय मालमत्ता कर, त्यानंतर आईचं, आणि नंतर काय मित्र. ओके, तो नंतरही भेटेल ना त्याच्यात काय. हां, तो उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. ओके. हां, अरेवा लिमिटेड औषध कंपनीने काढलेल्या पर्यंत तपासणी अल्झायमर झालेल्या 1400 लोकांची ही करण्यात आली. पहिल्या टप्प्यात रुग्णाचा वापर करण्यात आला आणि काही दिवसातच 200 रुग्ण दगावलेले आहेत आणि 500 रुग्ण काय आहेत? कोमात गेलेले आहेत. इतकी भीषण परिस्थिती आहे. इमिजिएटली तुम्ही काय करणार? त्यांना अरेस्ट करणार की नाही? पर्याय क्रमांक. आता तुम्ही म्हणणार की तुम्ही कॅबिनेट मंत्री आहे आणि याच्यामध्ये आणि आरोग्यमंत्री आहे, तर तुम्ही अरेस्टचा ऑर्डर देऊ शकता का त्याच्यामध्ये? का मिनिस्टर देऊ शकत नाही का ऑर्डर? तो होम डिपार्टमेंटला एक कन्सर्न करून सांगू शकतो ना, अरे कॅबिनेट मिनिस्टर आहे तो, पण असं थोडी आहे, आणि इतकी मोठी केस झालेली आहे त्याच्यामध्ये, तर याच्यात तो देऊ शकतो की नाही? सगळ्यात पहिले तुम्ही त्यांना काय करणार? त्याला सगळ्या लोकांना काय करणार? अरेस्ट करणार. आता सहसा आपण डायरेक्ट असं एक्स्ट्रीम स्टेप उचलतो का रे कधी? पहिले आपण काय करणार? घटनेची चौकशी वगैरे सहसा करतो ना यामध्ये, पण ही केस इतकी सिव्हिअर आहे, लक्षात घ्या. ही केस जी आहे ती काय आहे?
सिव्हिअर आहे याच्यामध्ये. आणि निश्चितपणे मला सांगा 14 लोकांपैकी डेफिनेटली जर 200 रुग्ण दगावतात, 500 रुग्ण कोमात जातात, तर तीच गोष्ट आहे ना. तेव्हा कोणती चौकशी त्याच्यामध्ये? इमिजिएटली तुम्ही याच्यात काय करणार? हां, 4-5 लोक दगावले असते तर मग तुम्ही म्हणा नाही आम्ही पहिले चौकशी करू, खरंच त्याच्यामुळे झालं आहे की ते काही सिरियस होते. पण एवढी मोठी इमिजिएटली केस आहे, तर या केसमध्ये इमिजिएटली व्हॉट यू कॅन डू, यू कॅन अरेस्ट देम, नंतर परवाना रद्द करा, नंतर चौकशी वगैरे होईल. कारण ही केस तशी एक्स्ट्रीम झालेली आहे. मला सांगा गावात दंगल उसळली, ही उसळली, तर इमिजिएटली तुम्हाला गोळीबारीचे आदेश द्यावेच लागतात ना. तेव्हा तुम्ही समजवण्याचा पर्याय हे करणार का? अरे कंडिशन जशी एक्स्ट्रीम होते, 2 कम्युनिटीचे लोक जर त्याच्या जाताच्या लोकांना भडकवत आहेत, त्या स्टेपमध्ये तुम्ही पहिले त्यांना समजवलं पाहिजे की तुम्ही ऐका, नाही तर आम्ही ॲक्शन घेऊ. पण ते दंगलीवर उतरलेत, आडतिडे मारामाऱ्या करतात, लोकांना जातात, रस्त्यात भाणे जातात, त्याचे तुम्ही त्यांना समजत बसणार का त्या लोकांना? तर कंडिशन जशी एक्स्ट्रीम झाली तसं मला एक्स्ट्रीम स्टेप काय करावं लागणार आहे, घ्यावं लागणार आहे की नाही. सो इथे उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 वुड बी युअर फर्स्ट स्टेप. ओके, हां. नेक्स्ट 80, तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तुमच्याकडे शिक्षणाचा कायद्यानुसार खाजगी शाळेत दाखल केलेल्या तक्रार आलेली आहे. दलित कुटुंबातील व्यवस्थापनामध्ये मुलं छळत आहेत आणि मुलं शाळेत लहान मुलं शाळेत जायला तयार नाही आहेत की त्याला छळतात. मग या केसमध्ये तुम्ही काय करणार? छळवादींच्या विरोधात कडक कारवाई करणार अशी सानवी विनंती करणार. लहान मुले त्यांना काय छळवादी, काय कारवाई करणार तुम्ही? लहान मुलं कोणत्या 2 लोकांचं जास्त ऐकतात रे? एक शिक्षक त्यांचा आयडल असतो, ओके, आणि दुसरं काय असतो? आई वडील. जर त्यांच्या थ्रू त्यांना मेसेज पोहोचला की आपण सगळ्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, ते आपले बांधव आहेत, असं आहे, तर त्यातनं काय होणार? त्यांना जास्त समजेल ना. सो बेटर वे त्यांना एज्युकेट केलं तर आपोआप ह्या गोष्टी रिझॉल्व होतील. म्हणून तुमचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. दॅट्स द आन्सर इज ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. सो चालेल, थांबूयात मग आज. चांगला वाटला पेपर? ओके, हां. आपले 10चे 10 पेपर झाले. आता किती पेपर झालेले आहेत? 10. या 10च्या 10 पेपरची काय करा? रिव्हिजन करा घरी. ओके, सो याची रिव्हिजन करणं की फक्त सोडवणं महत्त्वाचं नाही आहे. मला सर सगळं सोडून झालं आता काय करू? अरे जे आहे त्याला 3 वेळा 4 वेळा रिवाईज कर पहिले. कुठे चुकते आहेत माझ्या, मिस्टेक कुठे झालेले आहेत. फक्त सोडवणं म्हणजे काय अभ्यास होतो का सीसेटचा? होत नाही. बरोबर आहे. असं असतं तर 5-5 हजार पैसे सोडवणारे, 1000 पैसे सोडवणारे लोक टॉपर आले असते, पण असं होतं का? नाही होत. ज्याचं लॉजिक क्लिअर आहे तोच जास्त स्कोअर करतो की नाही? ओके, सो त्याच्यामुळे इन्स्टेड ऑफ सॉल्विंग, फक्त सॉल्विंग हां प्रॅक्टिस पाहिजेच, पण प्रॅक्टिससोबत तुमचे कन्सेप्टसुद्धा तितकेच काय पाहिजेत? क्लिअर असले पाहिजे. तितकं तुमचा अभ्यास असायचा. कॉम्पिटिशनची सुद्धा रिव्हिजन असली पाहिजे, लक्षात घ्या. ह्याचे आपले टेस्ट याचे तुमच्या रिव्हिजन्स असल्या पाहिजेत, वीकली, मंथली. ओके, सो ह्या रिवाईज करा 10चे 10 पेपर्स तुमचे. ठीक आहे. सो बेस्ट विशेस फॉर द एक्झामिनेशन. फोडून या चांगला पेपर एकदम. ओके, हां. डायरेक्ट मला भेटायला आलं पाहिजे तुम्ही मेन्ससाठी, की आता मेन्सला काय करू म्हणून. ओके, तुम्हाला एसे रायटिंग वगैरेमध्ये एक्सपेक्ट करतात. आता माझा सब्जेक्ट सीसेट तर काही नाहीच आहे मेन्समध्ये, पण तुम्हाला एसे रायटिंग वगैरे मी चांगलं सांगू शकतो, सारांश लेखन वगैरे. ओके, सो विल मीट फॉर द मेन्स. थँक्यू.